प्रेक्षकांचं विनम्र अभिवादन करून मी शर्वरी प्रभू सहर्ष आणि सविनय शर्वरी प्रभू ए धुन सवार अलॉंग विथ केतकी बागलकर ए केतकी बॅग सहर्ष आणि सविनय सादर करीत आहे 1 एप्रिल 2026 चा ऑनलाईन बोलपट ओपन माईक. सो थोडक्यात माझी बोलपटची आणि केतकीची ओळख करून देते. ज्यांना माहित असेल त्यांना बाहेर झालं असेल, आपण नंतर वायवा घेऊया. आणि ज्यांना जे नवीन आलेत त्यांना मात्र हा परिचय देणं याची इच्छा आहे मला. की माझं नाव शर्वरी प्रभू, मी क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहे, प्रॅक्टिस करते. आणि ओपन माईक, क्युरेटेड शोज अशा याच्यात परफॉर्म करता करता मी आणखीन एक सोलो शो करते, हाले दिल कहो नावाचा. मेंटल हेल्थवर तो म्युझिकल सोलो शो आहे माझा. माझा हा प्रयत्न आहे, हंबल अटेम्प्ट, की ओरिजिनल पोएम्स आणि गाणी मेंटल हेल्थच्या टॉपिक्सवरची क्लिष्ट वाटू शकतात किंवा इंटेन्स वाटू शकतात अशा टॉपिक्सवर, ओव्हर थिंकिंग असेल, एन्झायटी असेल, डिप्रेशन, त्याच्यावरती सादर करायची आणि त्या निमित्ताने अवेअरनेस क्रिएट करायचे. सो मी तसे शोज मध्ये मध्ये करत असते. आता एप्रिलमध्ये सुद्धा 2 शोज माझे आहेत त्याचे मुंबईतच. तर जे मुंबईत आहेत त्यांनी आवर्जून या, त्याची माहिती ऑफकोर्स मी वेळोवेळी घालत असतेच ग्रुपवर, परत ते सांगेन. पण ही झाली माझी ओळख. आणि केतकी ऑफकोर्स, माझी आणि केतकीची भेट मार्च मध्येच झाली होती, पण ते 2024 साली एका व्हायब्रंटच्या विमेन स्पेशल विमेन ओपन माईक मध्ये आमची भेट झाली. रॅन्डमली आम्ही भेटलो आणि कळलं की आमची बऱ्याच गोष्टी कॉमन आहेत. आम्ही दोघी सायकोलॉजिस्ट आहोत, ती काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट, मी क्लिनिकल. आम्ही हाकेच्या अंतरावर राहतो ऑलमोस्ट, हेही कळलं त्या भेटीत. आणि पोएट्री लिखाणाची आवड आणि सादर करायची इच्छा ही पण कॉमन होती. 2 दिवसांनी मला केतकीचा मेसेज येतो आणि मला ती कॉफीसाठी विचारते, सहज भेटूया का म्हणून. आणि आम्हा दोघींनाही माहित नव्हतं की तिथून निघताना आम्ही बोलपटचं संकल्पना घेऊनच बाहेर पडलो त्या मेकडी मधनं. आणि अक्षरशः मार्च मध्ये भेटलो पहिल्यांदा, परत कॉफीला पहिल्यांदा भेटलो. आणि मग एप्रिलमध्ये अनाऊन्स केलं, गुढीपाडव्याच्या दिवशी अनाउन्समेंट केली. आणि 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्ताने त्याचं औचित्य साधून आम्ही बोलपटचा उपक्रम सुरू केला. आणि त्यानंतर सातत्याने आता आम्हाला 1 मेला पुढच्या महिन्यात म्हणजे 1 तारखेला मला 2 वर्ष कंप्लीट होत आहेत. सो आम्ही सातत्याने 1 तारखेला हा उपक्रम ऑनलाईन करत असतो. आणि जेव्हा जेव्हा फेस्टिवल्स किंवा सण येतात, गणेश उत्सव झाला किंवा दिवाळी असेल, तर तेव्हा समजा 1 तारीख जमणार नसेल तर ते सण संपल्यानंतरचा संडे आम्ही निवडतो, शक्यतो ज्यात सगळ्यात जास्तीत जास्त लोकांना सहभागी होता यावं त्यासाठी. त्याचबरोबर आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. लहान मुलांसाठी हाफ तिकीट ऍटलीस्ट 1-2 वर्षातून 1-2दा तरी आम्ही ऑनलाईन करतो ओपन माईक, जिथे अर्थातच थीम किंवा असं काही नसतं, रेकॉर्डेड सेशन्स असतात. तसंच कथेय नावाचं आम्ही फक्त स्टोरी टेलिंगवर करतो. त्याच्यानंतर गझल वर्कशॉप आम्ही याच्यापूर्वी केलंय. सो असे आम्ही वेगळे वेगळे उपक्रम राबवत असतो. आणि मुंबईत तर ऑफकोर्स ऑफलाईन कार्यक्रम सुद्धा, आणि आम्ही कोल्हापूर आणि पुण्यालाही कार्यक्रम केलेले आहेत त्याचे ओपन माईकचे. तसा आमचा मानस आहे की जितक्या लोकांपर्यंत पोहोचता येईल तितक्या त्याचे प्रयत्न करणार आहोत. सो मी आजची होस्ट नाहीये, आजची होस्ट आकांक्षा आहे, पण तिची रीतसर आणि व्यवस्थित ओळख करून देण्यासाठी मी सूत्र केतकीकडे देते. पण तुमचं पुन्हा एकदा धन्यवाद की आज ऑड डे आहे, तुमचे सगळे डिस्ट्रॅक्शन्स आणि सगळे कमिटमेंट सोडून तुम्ही बोलपटला प्राधान्य दिलं आणि इथे आलात, त्याबद्दल खूप खूप आभार. सो ओव्हर टू यू केतकी. थँक्यू शर्वरी. मी अजूनही लोकांना ऍड करते. आज आपल्याला सुदैवाने भरपूर रजिस्ट्रेशन झाले आहेत, त्यामुळे ही खूप आनंदाची बातमी आहे. बरेच नवीन चेहरे दिसत आहेत आणि नवीन पार्टिसिपंट झाले की आम्हाला खूप आवडतं परफॉर्मन्सेस बघायला. आणि आपले आधीचे जे आहे, जे नियमित येतच राहतात, त्यांचं तर परत मनापासून स्वागत. सो खूप लोक आले की शो तर खूप रंगतोच, आपला इव्हेंट तर खूप रंगतोच, फक्त एक छोटीशी जबाबदारी त्याबरोबर येते की वेळेचं भान राखावं लागतं. त्यामुळे आज प्लीज तुमचा जो पण पीस परफॉर्म करतायत, एक 3 मिनिटाच्या आत करा, कारण आज आपल्याला बरेच परफॉर्मन्सेस बघायला मिळणार आहेत. सो मी केतकी आणि होस्टची ओळख करून द्यायची जबाबदारी आज माझ्यावर आली आहे. आणि आपला बोलपटचा, जसं शर्वरी म्हणाली, कोल्हापूरला एक कार्यक्रम झाला होता आणि तो इतका सुंदर रंगला होता. आणि त्यात आकांक्षा आली होती आजची होस्ट, जिची ओळख तुम्ही बघितली असेल इंस्टाग्रामवर, व्हॉट्सअप ग्रुपवर. आणि ती एकटीच नाही आली, ती तिच्या 2 मित्रमैत्रिणींना घेऊन आलेली. आणि आम्हाला वाटलं मस्त कॉलेजची मुलं आहेत, एकत्र आली आहेत. तरी तिघांनी असं काही परफॉर्म केलं जे बोलपटच्या मंचावर कधीच झालं नव्हतं. तिघांनी एकत्र परफॉर्म केलं आणि अगदी आगळा वेगळा
पीस परफॉर्म झाला होता. तो होपफुली आज आपल्याला बघायला मिळेल आकांक्षा किंवा काही त्याच्यातली झलक. सो तशी माझी आणि आकांक्षाची ओळख झाली आणि मला पहिल्याच भेटीत ती खूप आवडली होती. आणि आत 2 तासानंतर ती तुम्हालाही तुम्हीही तिच्या प्रेमात पडाल असा तिचा एक ऑरा आहे, गोड व्यक्तिमत्व आहे ती. शी इज अन एम-बी-बी-एस स्टुडंट, त्यामुळे ती किती बिझी असते आणि किती पुस्तकांच्या ओझाखाली आणि प्रॅक्टिकल्समध्ये बुडालेली असते हे आपण फक्त कल्पनाच करू शकतो. आणि एवढं असूनही तिने आपल्यासाठी ही संध्याकाळ राखून ठेवली आहे. त्यामुळे आकांक्षा तुझं खूप खूप आभार. त्यांचा एक चॅनल आहे ज्याच्याविषयी ती स्वतःच सांगेल. त्याच्यावर ती स्वतः काव्य करेल. सो इट्स अन ओपन माइक ऑनली, फक्त Instagramवरती, राईट? आय कॅन से दॅट. आणि अपार्ट फ्रॉम एम-बी-बी-एस स्टुडंट, शी इज अ ट्रेन कथ्थक डान्सर आणि वाचनाची आणि कवितेची आवड तर तिला आहेच, त्यामुळे ती इथे आहे. आणि आता म्हणजे कार्यक्रम सुरू करायच्या आधीच आपलं बोलणं झालं की थीम खूप सुंदर आहे. तर आम्ही जेव्हा बोलपट सुरू केला होता तेव्हा त्यामागे हाच एक उद्देश होता की नवीन कोणीतरी होस्ट असायला हवं, जेणेकरून आपल्याला नवीन एक फ्लेवर मिळेल. का आम्ही दोघे किती नवीन काय काय करणार आणि एव्हरी ओपन माईक आम्हीच होस्ट केलं तर काय मजा. सो नवीन होस्ट येतील, त्यांच्यावर नवीन लोक येतील आणि मेन म्हणजे नवीन थीम्स येतील. तर आजची थीम तिनेच सुचवली आहे. आणि मला आणि सर्वेला जेव्हा ती म्हणाली की रेश करूया, म्हणले करून टाकूया, आपल्याला कसं सुचलं नाही एवढे दिवस दोघींना. सो पहिल्याच ह्याच्यामध्ये थीम पक्की झाली आमची रेश म्हणून. आणि आजची तीच थीम आहे. तुम्ही परफॉर्म त्याच्यावर करू शकता. थीम बंधनकारक आपली कधीच नसते पुलपटची. मग तुमचे दुसरे काही पीस असतील नक्कीच आमच्यावर शेअर करा. फक्त एकच विनंती आहे, आज बरेच नवीन लोक आहेत तर 1-2 गाईडलाईन्स मी देते बिफोर आय हँड ओव्हर टू आकांक्षा. बऱ्याच जणांचे माईक सुरू राहते, तर माईक सुरू नका करू, फक्त कॅमेरा तुम्हाला शक्य असेल, इच्छा असेल तर सुरू ठेवा. कारण तुमचे हसरे चेहरे आम्हाला बघायला आवडतात. हा ऑनलाईन ओपन माईक आहे, त्यामुळे आपण एकमेकांचे आपलं इंटरॅक्शन फारच असं लिमिटेड असतं. त्यामुळे परफॉर्म करण्याला असं वाटू शकतं की तो एका ब्लँक स्क्रीनकडे परफॉर्म करतोय, पण तुमचे चेहरे दिसले, हसरे चेहरे दिसले की परफॉर्म करायलाही बरं वाटतं. पण माईक कृपया करून लक्षात ठेवून बंद करा, कारण तुम्ही बोलत नसलात तरी आपले मागचे आवाज आपला ब्लूटूथ कॅप्चर करतो आणि खूप डिस्टर्बन्स येतो. सो फक्त ती एक गोष्ट लक्षात ठेवा. बाकी एवढंच बोलून मी बडबड थांबवते आणि सगळी सूत्र आकांक्षाकडे. थँक्यू. धन्यवाद केतकीताई, इतकं सुंदर परिचय दिल्याबद्दल. तर मंडळी, मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर म्हणजे मला खरंच मनापासून अगदी सांगावंसं वाटतंय की आता जेव्हा मी या कार्यक्रमात म्हणजे जॉईन झाली तेव्हा अशा भव्य पक्षांच्या थव्यामध्ये एका छोट्याशा फुलपाखराला बागडण्याची संधी मिळाल्यासारखं वाटतंय. यासाठी अगदी मनापासून मी संपूर्ण बोलपट कुटुंबाचे मनापासून आभार मानते. आणि आता आजचा जो विषय आहे रेश, तर रेश ही कल्पना कशी सुचली किंवा त्याच्या मागची पार्श्वभूमी काय आहे हे हळूहळू कार्यक्रम जसा पुढे जाईल तसं उलगडत जाईलच. पण एक नक्की सांगावंसं वाटतं की जर रेश ही संकल्पना एक रेषांनीच रेखाटलेलं रफ स्केच असेल, तर तुम्ही जी त्यावर कलाकृती लिहिली असेल किंवा तयार केली असेल ती त्यात रंग भरणारी असेल आणि हा कार्यक्रम नक्कीच एक सुंदर रंगीत कलाकृती होईल. माझा परिचय तर केतकीताईंनी दिलेलाच आहे. मी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज कोल्हापूरमधून MBBS करते आणि 8वी-9वी पासून साधारण मी कविता लिहायला थोडी सुरुवात केली होती. आणि आता फायनल इयर मध्ये आल्यावर अभ्यासाचा व्याप, त्यातून थोडंसं रिलॅक्स होण्यासाठी म्हटलं आपल्या छंदाशी आपली एक नव्याने ओळख करून घेऊ. आणि ही ओळख अशी नव्याने झालीच, पण एक प्रवास कृष्णविवर ज्याच्यावर आम्ही आमचे स्वरचित काव्य टाकत असतो, तो एक सुंदर असा प्रवास सुरू झाला. तर आज आपण ओपन माईक इव्हेंट मध्ये जमलो आहोत. तर ओपन माईक ही संकल्पना खरंच खूप सुंदर आहे, कारण आपल्या ज्या भावना आहेत, आपले अनुभव किंवा विचार हे आपल्याला नुसतं काव्य नाही तर विनोद म्हणा किंवा एकांकिका म्हणा, कथा म्हणा, संगीत म्हणा, याद्वारे आपल्याला मांडता येतात. आणि मी लहानपणी बालनाट्यात थोडंसं काम केलं असल्यामुळे आणि कथक म्हणजे कलेशी संपर्क असल्यामुळे म्हणजे कलेद्वारे आपल्या भावना व्यक्त करणं ही खूप फॅसिनेटिंग आयडिया आहे. सो त्यासाठी तो प्लॅटफॉर्म केतकीताई आणि शर्वरीताईंनी उपलब्ध केलाय, त्यासाठी मी खरंच मनापासून त्यांची आभारी आहे. सो आपण
कलेचं वर्णन झालेलंच आहे, तर कलेचे देवता म्हणजे श्री गणेशांना नमन करून एकदा आपण कार्यक्रमाची पुन्हा सुरुवात करूया. तत्पूर्वी केतकीताईंनी काही सूचनांबद्दल आपल्याला संबोधित केलंच आहे, पण पुन्हा एकदा मी थोडक्यात सांगू इच्छित आहे की जी पण कलाकृती तुम्ही सादर कराल ती कॉन्ट्रोव्हर्शियल विषयावर नसावी याची कृपया दखल घ्यावी, आणि एखादा सेन्सिटिव्ह विषय असल्यास तर त्याआधी एक थोडीशी ट्रिगर वॉर्निंग द्यावी, म्हणजे की त्याची पार्श्वभूमी सगळ्यांना कळेल आणि सगळे रसिक प्रेक्षक प्रिपेअर्ड राहतील ते ऐकण्यासाठी. त्यानंतर कविता ही स्वरचित आणि मराठीत असावी, आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं की भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे, तर वेळेचं जर 3 मिनिटाचं जर बंधन आपण सगळ्यांनी पाळलं तर कार्यक्रमाचा नक्कीच आपल्याला पूर्णपणे आस्वाद घेता येईल. तर आता कार्यक्रम सुरू करूया. तर जसं आपण कोणत्याही कार्यक्रमाच्या आधी दीप प्रज्वलन करतो तसं ऑनलाईन तर ते शक्य नाही, पण आपण आपल्या ज्ञानाच्या किंवा अंतर्मनाच्या ज्योतींनी जर कलाकृतीचं दीप प्रज्वलन केलं आणि यालाच जर दीप प्रज्वलन असं संबोधित केलं तर याच्याने आपण आपली सुरुवात करूया आजच्या कार्यक्रमाची. तर पुन्हा एकदा श्री गणेशांना आणि सरस्वती देवींना नमन करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. तर मी तृप्ती कुलकर्णी ताईंना विनंती करते की त्यांनी त्यांची कलाकृती प्रस्तुत करावी. थँक्यू. आज पहिलाच माझा नंबर लावला का? म्हणजे आज एक फायदा होईल मला, नंतर सगळ्यांचं निश्चिंत मनाने ऐकता येईल. ऍक्च्युली आपला परफॉर्मन्स झाला की आपण कसे परीक्षा होऊन इतरांच्या रिझल्टची वाट बघत असल्यासारखे बसतो, तसं मला आता वाटेल. थँक्यू आकांक्षा, थँक्यू शर्वरी आणि थँक्यू केतकी. माझ्या अतिशय आवडीच्या विषयावर व्यक्त होण्याची संधी. मी हा लेख लिहिलाय तो 2-3 वर्षांपूर्वी लिहिला होता. आम्ही आमच्या ग्रुपवरती माझं पहिलं मनुष्य व्यतिरिक्त प्रेम असा विषय घेतला होता, आणि त्यावेळेला प्रत्येकाने आपलं माणसा व्यतिरिक्तचं पहिलं प्रेम काय असतं ते लिहिलं होतं. त्याच्यात मी रेषेवरती लिहिलं होतं, तर त्या रेषेला उद्देशून मी काहीतरी लिहिलंय ते मी आता सादर करते. माझं पहिलं प्रेम. माझं पहिलं प्रेम हे प्रेम म्हणजे काय हे समजण्या आधीपासूनच आहे. खूप उशिरा मला या प्रेमाबद्दल जाणीव झाली, आणि ते आहे याची जाणीव पक्की करून दिली ती माझ्या वडिलांनी. ते प्रेम म्हणजे रेषा. आता रेषांबद्दलचं प्रेम कसं काय असं एखाद्या तिरायताला नक्कीच प्रश्न पडू शकतो, पण आता मी जे सांगेन त्यावरून हे साहजिकच आहे याबाबत कुणाचं दुमत असण्याचं कारण नाही. माझे वडील आर्किटेक्ट आणि आजोबा कला शिक्षक, त्यामुळे घराघरात आईला घरकाम करताना पाहणं हे जितकं स्वाभाविक तितकं माझ्या घरात बाबा हातात कागद पेन्सिल घेऊन चित्र काढत आहेत हे नेहमीचं दृश्य. रेषेचा संस्कार माझ्यावर असा नकळतच झाला, आणि त्यांचं बघून मीही काहीही समजत नसताना कागद पुढ्यात ओढून त्यात काही बाही चित्र काढू लागले. रोजचा हा दिनक्रम होता. त्यामुळे माझ्या प्रत्येक वाढदिवसाला रंगपेटी, पेन्सिली आणि पेपर अशी भेट एक जण तरी द्यायचंच. हळूहळू रेषेबरोबर रंगाशीही माझी नाळ जुळली गेली ती आज तागायत. तर या रेषेबद्दलचं माझं नकळत सुरू झालेलं प्रेम नंतर मात्र खास जाणीवपूर्वक वाढलं. थोडक्यात प्रेम परिपक्वतेकडे झुकू लागलं. म्हणजे प्रेमाची गंमत अशी की तुम्हाला व्यक्त व्हायला, परिपूर्णतेकडे न्यायला जर ते समर्थ ठरलं नाही तर तुमचा त्यातला रस निघून जातो, आणि पुढे काय होतं हे सगळेजण जाणतात. पुढे मी रितसर कला शिक्षण घेतलं. तेव्हा मात्र भरपूर चित्र काढली. रेषांचा आणि माझा प्रवास एका वेगळ्या लयीत आणि धुंद करणाऱ्या रंगात सुरू झाला, कारण दोघीही वयात येत होतो ना. पण कालांतरानं माझ्या रेषेच्या शारीर आकर्षणाचा मोह सुटला आणि रेषेची एक वेगळी भाषा मला समजू लागली. कदाचित हेच माझं भागध्येय असावं. मग मी नोकरीसाठी ग्राफिक डिझाईन वगैरे शिकले आणि सर्जिकल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीत नोकरीला लागले. केवळ सौंदर्याच्या अभिलाषेत गुरफटलेला माझा रेषेचा रोमांस इथे प्रत्यक्ष मानवी शरीराच्या अंतर्बाह्य दर्शनानं अंतर्मुख झाला, आणि या रेषेनं मला एका वेगळ्या विश्वाची सफर घडवून आणली. इथं ही रेषा मला यंत्राच्या स्वरूपात भेटली. निरनिराळी यंत्र, त्यांचं रेषेमुळे झालेलं विभाजन, त्यांना प्राप्त झालेला आकार, त्यांचं मानवी आकाराशी असणारं नातं, रेषेनं निर्माण केलेली खोली, रुंदी, उंची
इत्यादी इत्यादी फार परिणामकारक पद्धतीनं माझ्या समोर आलं. द्विमितीय जगण्याला त्रिमितीय परिमाण लाभलं. तर या रेषेनं मला शिकवलेलं, पण अद्यापही मी ते पूर्णपणे आचरणात आणू न शकलेलं असं एक तत्वज्ञान म्हणजे लवचिकता. विचारात, आचारात ते पूर्णपणे आणणं आणि परिस्थितीनुरूप तिला आकार देणं, सौंदर्य प्रदान करणं, हा माझ्यातला मी काही केल्या मला जमू देत नाही. फक्त आता इतकं तरी समजल्यानं मी रेषेच्या सगळ्या आकार प्रकारांना किमान स्वीकारू लागले आहे. त्यात जमेल तसे रंग भरू लागले आहे. रेषांना आणि रंगांना त्यांचं त्यांचं स्वतंत्र अस्तित्व असतं हे मान्य करून मी त्यांना एकमेकांच्या सहवासात हवं तसं वावरू देते. मग भले माझं चित्र मला आवडो वा न आवडो किंवा इतर कुणाला. त्यामुळे माझ्या या परमप्रिय रेषेचा सहवास मला चिरंतन लाभेल यात काही शंकाच नाही. धन्यवाद. खूप सुंदर. ऐकताना खरंच इतकं छान वाटत होतं की जो प्रवास तुम्ही सुरुवातीपासून सांगायला सुरुवात केली, अगदी ते व्हिज्युअलाइज होत होतं, ते इमॅजिन होत होतं. आणि तुम्ही प्रेम, रेषा आणि तुमचा प्रोफेशन बद्दलचा हे जेव्हा प्रवास मांडत होतात तेव्हा मला सुद्धा एका प्रकारे ते कनेक्ट झालं. जेव्हा मी पोस्टिंग मध्ये आता प्रेम जर बघितलं तर अवयव असतो हृदय. हृदय म्हटलं की ईसीजी येतच. तर म्हणजे खरंच असं भासलं की ते जी हृदयाचं ईसीजी निघतं ते एक प्रेमाची जर आपण गीत म्हणून संबोधलं तर अगदी ते असं म्हणजे मला खरंच असं जाणवलं जेव्हा तुम्ही सांगत होतात की तुम्ही जेव्हा तुमच्या प्रोफेशन सोबत आणि ते प्रेमाचं वर्णन केलं तेव्हा मला खरंच ते भासलं की ते ईसीजी म्हणजे रेषांमध्येच हृदयाचे जे बोल वर्णन केलेले आहेत ते खरंच खूप छान वाटलं. खूप मस्त. थँक्यू आकांक्षा, थँक्यू मृणाल, थँक्यू सगळ्यांना. तर काय झालं अक्षा? एक मिनिट. आरामात आरामात. शशिकला काकू आल्या आहेत का? हो हो, काका काकू दोघेही आहेत. येस. काका काकू दोघांना नमस्कार. मगाशी तुम्ही म्हणाला तेव्हा मी बोलत होते. सो तर मी शशिकला काकूंना विनंती करते की त्यांनी त्यांचं सादरीकरण आम्हाला ऐकवावं. काकू माईक म्यूट आहे तुमचा. सगळेच नवीन चेहरे आहेत. तर माझी नेहमीची रेकॉर्ड हीच की मी मराठीत जास्त करत नाही, तर त्यामुळे काही चूक झाली तर क्षमा. आणि मी खरं माझं रेष म्हणजे कविता खूप छान आहे, ती मी पुढच्या वेळेला ऐकवीन. मी कालच एक सुंदर गोष्ट तयार केलेली आहे, मार्मिक आहे आणि आजच्या संदर्भात तशी जुळलेली नाहीये, पण ती नक्की आहे तशी. आणि मी रेषाचा अर्थ रेघच घेतलेला आहे. रेष तशा शरीरातल्या रेषा नसते, माझ्या कविताच सगळं आहे. रेषा नसातल्या शरीरातल्या नशा, हे ते सगळं, फुला पानांमधल्या रेषा, मनातल्या रेषा सगळं आहे. पण माझी गोष्ट मी आधी सांगणार. तर आणि 3च्या ऐवजी 1-2 मिनिटं जास्त लागतील मला संपवायला. मी पूर्ण प्रयत्न करीन आणि ऐका. त्याला अजून मी नाव पण दिलं नाही त्या गोष्टीला. आणि हेही सांगते की आजच्या युद्धाशी त्याचं काय लढाईशी युद्धाशी काही देणं घेणं नाही. माझे कल्पनेचे घोडे धावले आणि मी काल्पनिक स्टोरी काल तयार केली. 2 देशांमध्ये जबरदस्त युद्ध चाललेलं होतं, जबरदस्त. आणि हल्लीचे युद्ध म्हणजे पूर्वीसारखे सेना, घोडे, हत्ती, तलवार, भाला तसे नसतात. आताची युद्ध म्हणजे आकाशात, पाण्यात, जमिनीवर, रडार, म्हणजे वेगळंच आहे. सगळे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की काय असतं ते. तसे ते आहेत आणि चालू आहेत युद्ध. आता काय आहे की ए आणि बी 2 देशात युद्ध चालू आहे. तर बी देशाची अशी सिच्युएशन आहे की तिथे जी सेना आहे आता, तो भाग अगदी एका साईडला आहे आणि तिथे
मरत खपत जे थोडेसे 50-60 सैनिक राहिलेत ते आपले लढून राहिलेत. पण ती परिस्थिती, तिथली जागा अशी आहे की तिथे म्हणजे सगळं खाण्यापिण्याचं सामान, औषधं, पाणी, जेवण, आणखी सगळ्या सुविधा, ड्रेसेस त्यांचे, धुतलेले कपडे, हे सगळं काही वेळेवर पोहोचू शकत नाही, कारण एक तर रस्ता खराब आणि तो साईडला आहे फार अगदी याच्या उलट ए देशामध्ये ती सीमा जी आहे, ती जी त्या देशाची, ती जवळजवळ अशा भागात आहे की त्यांना म्हणजे आपण म्हणतो जेवणाचं पॅकेट, मिल्क, बिस्किट, चॉकलेट, त्यांचे कपडे, औषध, पाणी, डॉक्टर सगळं लवकर येऊन जातं. आता काय झालं की ज्या बी देशामधले 40-50 जे सैनिक उरले, त्याच्यातल्या एक सैनिकाला फार 2 मोठे घाव झालेत. अतिशय तो म्हणजे ओरडून राहिला, अंगात ताप आहे, अतिशय त्रास होतोय त्याला. आणि तो बस हेच ओरडून सांगतो की मला कसंही करा, मला जगायचंय, मला माझ्या आई करता, माझ्या लहान बहिणी करता, माझ्या बायको करता, 2 पोरांकरता मला जगायचंय, मला वाचवा, कसंही करून मला घरी पाठवा, मला घरी आईच्या मिठीत जायचंय. सारखा हेच बोलतोय आणि बडबड तापामुळे त्याला त्रास होऊन राहिलाय, घाव खूप दुखतोय. तेवढ्यात काय झालं की ए देशाची या 2 मोठ्या बहीण आल्या, सगळे खाणं पिणं जेवण सगळं घेऊन त्यांचं सामान, औषध, पाणी सगळं आणि वाटायला सुरुवात झाली. जसं की आपण एक मान्य कल्पना करतो की संध्याकाळी 5-6 नंतर युद्ध थांबतात, जे कायदे कानून असतात, आणि त्यांना सगळं द्यायला सुरुवात झाली. डॉक्टरने सगळ्यांना म्हणजे ज्यांनी जेवण आणलं होतं ते काम करत होते, वाटायचं, त्यांचे कपडे, त्यांचे बिस्किट, चॉकलेट, मिल्क पॅकेट सगळं. आणि डॉक्टरने एकेकाला तपासायला सुरुवात केली, त्यांची औषधं, जी काही प्रॉब्लेम असेल ते ऐकून त्यांना सुरुवात केली. तेवढ्या डॉक्टरच्या कानावर त्या सैनिकची किंचाळी आली, मला वाचवा, मला वाचवा, मला आईकडे जायचंय, मला आईकडे जायचंय, मला घरी जायचंय, मला वाचवा, मला मरायचं नाहीये इतक्या लहान वयात, ते सगळे माझ्या भरोशावर आहेत. डॉक्टर 1 मिनिट थबकला, परत त्यांनी सुरुवात केली तपासायला आपल्या पेशंटला. परत 5 मिनिटांनी तोच कर्कश आवाज, त्याच्या हृदयात काहीतरी तळमळ झाली त्याला आणि तो उभा राहिला. 2 पावलं गेला. परत त्याच्या मनात आलं, अरे बापरे, जर मी जाईन तर मी देशद्रोही म्हटला जाईन, उद्या एखाद माझ्याबद्दल पेपरमध्ये सुद्धा येईल, चीत होईल, माझी नोकरी सुद्धा जाईल किंवा मला शिक्षा होईल मोठी. काय पण मी मेडिकल कॉलेजच्या वेळेस ऍडमिशनच्या जी माझी शपथ घेतली होती, एक डॉक्टरची शपथ, त्याचं काय? मी म्हटलं होतं, मी फॉर्म मध्ये कबूल केलंय की मी गरीब श्रीमंत, छोटा मोठा, जात पात, दुश्मन मित्र सगळं विसरून सगळ्या पेशंटशी एकसारखा व्यवहार करीन, सगळ्यांना एकसारखी सेवा देईन, सगळ्यांचं एकसारखं औषध करीन. मग आता हे मी कसं करू, काय करू? हे माझ्यासमोर एकीकडे देश आणि एकीकडे माझी सेवा, मला चॅलेंज आहे. देवा, मी काय करू? त्याच्या मनात विचारांचा कारवा चालू झाला, विचार अगदी वेड्यासारखा तो होऊन गेला. त्याच्या मनात आलं, हे असं कसं? एक रेषा खेचली, फक्त एक रेषा, आणि 2 देशाचे सैनिक, अनोळखी सैनिक, जे एकमेकांना ओळखत सुद्धा नाही, ते एकमेकांचे शत्रू झाले. अरे, सत्तेची भूक कुणाला आणि एकमेकांचं खून कोण कुणाचं करतोय, अनोळखी एकमेकावर गोळ्या दागतात, खून करतात. त्याचा जीव कळवळून गेला आणि तो एवढंही बोलला की समजा हे सैनिक आज युद्धभूमीवर नसते भेटले, आणखीन कुठे भेटले असते, ते किती छान मित्र झाले असते, किती छान मित्र होऊ शकले असते देवा. आणि समजा युद्ध नसतं चालू आणि ह्याच्यातला एखादा सैनिक किंवा आजारी सैनिक त्याच्या काही कामासाठी किंवा त्याच्या मुलाच्या ऍडमिशनसाठी किंवा त्याच्या ट्रीटमेंटसाठी माझ्या देशात आला असता, तर मी त्याची सेवा नसती का केली? मग या एक रेषेने केवढी मोठी समस्या उभी करून दिली आहे. माणसाला माणसापासून वेगळं करून टाकलं. मनुष्य आहे ना, माणूस आहे, पण मग कसा तो शत्रू झाला? काय त्यांचा गुन्हा आहे? ते कसे लढतात एकमेकांशी? ओळखत नाही एकमेकांना. आज उपाशी तापाशी कसे लढून राहिले. परत तोच त्या माणसाचा, सिपायाचा आवाज, सैनिकचा, मला वाचवा, मी मरून जाईन, मला वाचवा, मला माझ्या आईकडे घेऊन चला, माझ्या बायकोकडे घेऊन चला, माझ्या मुलांना मला भेटायचंय अधिक. काय माहिती डॉक्टरच्या मनात काय झालं. तो उभा राहिला, 2 पावलं चालला. त्यांनी त्याचे असिस्टंट घेतले, दुसऱ्या सैनिकांना तर अमुक सामान घ्यायला सांगितलं की सामान घ्या तुम्ही हातात, आणि तो पुढे चालला. तिथे एकदम निस्तब्धता, सगळे चूप, काही बोलले नाही, कोणी आवाज नाही. हळूहळू तो गेला. तिथे दारात, तिथे सीमेच्या रेषाच्या तिथे
तारांचं कुंपण, वेड्या वाकड्या रेषा होत्या. वेड्या वाकड्या रेषा होत्या. त्या तिकडच्या सैनिकांच्या मदतीने काही वेड्या वाकड्या रेषा खोलल्या, खाली केलं गेलं. त्या घायल सैनिकाला डॉक्टरनी बसवलं, त्याचं संपूर्ण शरीर तपासलं, सगळं तपासलं आणि औषध देण्याच्या आधी त्यांनी त्याला खायला दिलं, पाणी दिलं, दुधाचे पॅकेट दिले, बिस्किटांचे पॅकेट दिले, चॉकलेटचे पॅकेट दिले आणि सांगितलं पहिले खा आणि मग औषध घे. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं त्यावेळेस. आणि त्याला एवढंच सांगितलं की ते घेऊन याला लवकरात लवकर घेऊन जा, नाहीतर याचा पाय कापायची वेळ येईल, याला घेऊन जा. त्याला औषध दिले सगळं आणि परत ते रेषा त्या लोकांनी नीट केल्या आणि तो परतला. होऊ शकतं, शक्य होतं की त्यावेळेस त्याच्या जीवाचा सुद्धा धोका असेल, कारण शत्रूच म्हणाला ते शत्रूच झाले होते एक रेषेमुळे. पण तसं काही झालं नाही. दोन्हीकडून टाळ्या 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 होत्या आणि त्या डॉक्टरच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य, जीतचा आनंद होता. हो, कारण युद्धाच्या पुढे मानवाची जीत, माणुसकीची जीत झाली होती. युद्धाच्या पुढे माणुसकीची जीत, त्याच्या प्रोफेशनची जीत झाली होती. त्याने हे विचार केला, पुढे जे होईल ते होईल. आज मी एक रेषाला दूर करून माणसांना एकत्र आणलंय. ही रेषा खूप सुंदर काकू, खूप सुंदर. म्हणजे काकूंनी जेव्हा ते वर्णन करायला सुरुवात केली तेव्हा ते इतकं सुंदर झालं की पूर्ण व्हिज्युअलाइज होत होतं की आपण राज्य ए, राज्य बी असं आहे, तिथे मध्ये एक रेष आहे, तिथे सैन्य तयार झालेलं आहे, सगळे आता म्हणजे लढाईला तयार होणार आहेत. पण म्हणजे आजची खरी परिस्थिती आहे की सैनिक एकमेकाला ओळखत नाहीये पण मारतात आहे. का तर सत्तेची भूक कोणा दुसऱ्यांनाच आहे आणि त्याच्याकरता ते. आणि खरोखरच असं आहे की पुष्कळ वेळा म्हणजे हे आपण पाहतो की सैनिक भेटतात, कोणते त्यांचे प्रोग्राम असतात. समजा आपल्या इथले सैनिक श्रीलंकेत मदतीला गेले असतील किंवा बांगलादेशमध्ये गेले असतील तर ते मित्रासारखे वागलेच असतील. त्यावेळेस जेव्हा मदत करायला गेले असतील त्यावेळेस ते म्हणजे हे कटू स्थिती आहे. पण ती आजच्या युद्धाशी संबंधित नसून युनिव्हर्सल ट्रूथ आहे. म्हणून मी सांगितलं की आजच्या युद्धाशी त्याचं काही देणं घेणं नाही. पण मी आज मला परवा करायची ही गोष्ट हिंदीत म्हणून मी ट्रायल करून टाकली. परवा रात्रीच माझ्या डोक्यात फिरला हा विचार, म्हणून मी सकाळी तयार केली आज. खरंच काकू खूप उत्कृष्टरित्या तुम्ही मांडलं आहे. खरंच ते पूर्ण व्हिज्युअलाइज झालेलं आहे. आणि म्हणजे ती किती सुंदर संकल्पना आहे की सैनिक आणि सैनिक निव्वळ ती एक रेष आहे म्हणून ते विभागले गेलेले आहे. पण ती रेष जर नसती तर ते मित्र झाले असते किंवा खूप काही वेगळी परिस्थिती असली. आणि त्यात नंतर तुम्ही जेव्हा डॉक्टरचं वर्णन सुरू केलं ते तर थेट काळजाला भेटलं आणि पूर्ण तो सीन असा व्हिज्युअलाइज झाला आणि ते तुम्ही इतकं सुंदर परफॉर्म केलं आणि ते व्हिज्युअलाइज करून दिलं, त्याबद्दल खरंच खूप थँक्यू. मला हिंदी जास्त चांगलं करता येतं पण आता नाही. इथे मी याप करताच येते की माझं मराठी मी बोलीन, माझ्या मराठी कवितांचं मी ट्रान्सलेशन करते आणि आता मी पुढच्याच ती माझी रेषांवर जी कविता लिहिली पुढच्या वेळेस ऐकवेन. त्या शेवटी कधी झालं तर, नाही तर काही. आज सगळ्यांना मौका द्या. ऑलरेडी आय हॅव टेकन टू मच टाइम. पण ती गोष्ट अजूनही सोडता नसते आली. आकांक्षा, आम्ही डॉक्टर म्हणून तुला व्हिज्युअलाइज करत होतो बरं का. थँक्यू सो मच. आता मी काकांना विनंती करते की त्यांनी कलाकृती त्यांची सादर करावी. माझी विषयावर तर नाहीये पण विषयावर आहे असं मी त्याच्यावर आव आणतोय. रेख घेतली फक्त मी. रेख घेऊन काय करणार? रांगोळी काढता येते, त्याचे चित्र काढता येतं, रेखोट्या मारता येतात, काही करता येतं. तर मी त्याची एक रेख काढली आणि त्या रेखेवर लिहिलं काय मागाणे मागू. तर मी काहीतरी मागितलंय. बंद झालं काय? नाही आवाज येतोय? नाही काका, व्यवस्थित चालू आहे का? चालू ठेवतो मी. हो. येस येस येस. काय मागणे मागू तर मी त्याच्यावर लिहिली कविता किंवा प्रार्थना असं म्हणू. तुम्ही दिले रूप ज्ञान गुण मुजला, तुम्ही दिले रूप ज्ञान गुण मुजला, तैसेची मी त्या जपावे, शालीनतेने नम्रतेने माझ्या ते अधिक निरखून यावे.
ते अधिक निरखून यावे. हो न मला विस्मरण मी किंकर प्राणी मात्र एक. हो न मज विस्मरण मी किंकर प्राणी मात्र एक. तुम्ही दिलेल्या जन्माचे जगी सोने मी करावे हे ध्येय एक. तुम्ही दिलेल्या जन्माचे जगी सोने मी करावे हे ध्येय एक. उंच भरारी जरूर घ्यावी मी, उंच भरारी जरूर घ्यावी मी राहुनी आपुल्या आवाक्यात. उंच भरारी जरूर घ्यावी मी राहुनी आपल्या आवाक्यात. मिळता यश मला त्यातुनी, मिळता यश त्यातुनी, मिळता यश मला त्यातुनी न जावो राख माझ्या डोक्यात, न जावो राख माझ्या डोक्यात. नको मटकणे नको गर्व पाय जमिनीवर राहावे. नको मटकणे नको गर्व पाय जमिनीवर राहावे. समभाव सर्व समयी सर्वभूतेशी मी राहावे. समभाव सर्व समयी सर्वभूतेशी मी राहावे. द्या आशीर्वाद देवा तुम्ही या पामराला, द्या आशीर्वाद देवा तुम्ही या पामराला. उपयोगी मी पडावे समाज धर्म अन देशाला, उपयोगी मी पडावे समाज धर्म अन देशाला. खूप सुंदर काका, अगदी खूप छान तुम्ही मांडलं की म्हणजे खरंच किती महत्वाचं असतं की ज्या वेळेला आपण एक उंच झेप घेत असतो त्यावेळेला आपण म्हणजे विद्या विनयेन शोभते. तर ते अगदी तुम्ही तो विचार जो आहे तो तुमच्या कवितेतून प्रस्तुत करण्याचा हे केला. आणि एक तुमचं जेव्हा कविता ऐकत होती तेव्हा मला एक गोष्ट आठवली. देह झिजावा चंदना परी सुगंधित करण्यासाठी. तर ते अगदी तुमच्या कवितेने त्याची आर्तता, त्याची जी गहनता आहे ही ओळ आहे ना, ही जी ओळ आहे ना ते का नाटकामध्ये बघा आलेलं आहे. काय मागणे मागू, मुलगी मानते ती मी काय मागणे मागू, त्याच्यावर मला एक कविता सुचली. खूप सुंदर आणि खरंच खूप प्रेरित करणारी, खूप अशी उत्साह जागृत करणारं तुम्ही सादरीकरण केलं. त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आणि आकांक्षा मला फक्त एकच गोष्ट नमूद करायची आहे की काका आणि काकू अगदी पहिला जेव्हा बोलपट झाला होता तेव्हापासून येत आहेत आणि नीडलेस टू से ते आता यंगेस्ट मेंबर आपल्या ग्रुपचे. आणि येस, ते दोघंही ऑनलाईन का ऑफलाईन ही भरपूर ओपन माइक्स करत असतात. काका तुम्ही म्यूट गेला आहात, अनम्यूट करा. म्हटलं बोलपटच्या पहिल्या एपिसोडला मीच पहिली कविता वाचली होती. आणि हो, हो. बोलपट विषय केली होती आणि आमची नावं वगैरे होती त्यात. लाईव्ह जेव्हा पहिला झाला होता बोलपटचा. Yes. Thank you. अगदी काका काकूंच्या आशीर्वादाने खूप मस्त छान हे एक कुटुंब. आम्ही नेहमी आमच्या शुभेच्छा आहे. आम्ही राहो न राहो आमच्या शुभेच्छा नेहमी आहे. येऊ न येऊ त्याचं काही नाही. आता कधी कधी होऊन जातो ब्रेक तब्येतीमुळे. काका काकूंकडे बघून खूप असं स्फूर्ती संचारल्यासारखं वाटतं. खरंच उत्साह वाढवलाय आहे. खरंच खूप मस्त वाटलं ऐकून. तुम्ही एक ऑब्झर्व केलं का की काका काकूंनी देखील एक रेष आखून घेतलेली आहे. जेव्हा काकूंचं प्रेझेंटेशन होतं तेव्हा काका उठून गेले हो मी आणि काकांचा काकू उठून गेला कॅमेरा. ही माझा व्हिडिओ घेते. हो चालेल. व्हिडिओ घेतो आणि टाकतो. ते प्रेमातलं भांडण आहे. नाही भांडण नाही, आम्ही सगळे व्हिडिओ घेतो आणि टाकतो. म्हणजे नाही चांगलं वाटलं ते. की तू घ्यायचा आणि मी घ्यायचा असं. चांगलं वाटलं. स्पेस. मी खूप ठिकाणी जाते करायला आणि टाकते व्हिडिओ. खूप छान. आता आपण पुढच्या पार्टिसिपंटला बोलायच्या आधी एक मिनिट आकांक्षा, एक अनाउन्समेंट करून घेऊया. आपण येत्या 19 तारखेला बोलपटचा पुन्हा आपण लाईव्ह पोएट्री ओपन माईक करतोय अंधेरीला. त्यामुळे मुंबईकरांनो किंवा जे मुंबईत येणार असतील त्यानिमित्ताने किंवा आहेत तर त्यांनी प्लीज आवर्जून आम्हाला लाईव्ह भेटा. अर्थात मिक्स बॅग जसा आपला असतो नसाच नॉर्मल असणार आहे तो. 6:30 नंतरचं 6:30 to 8:30 असं टायमिंग्स आहेत. त्याचे डिटेल्स आपण व्हॉट्सअपवर घालूच. त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट अशी की
एप्रिल 1 तारखेपासून ते 30 तारखेपर्यंत नापो रिमो असा एक उपक्रम सुरू असतो. म्हणजे एप्रिल इज सपोज टू बी पोएट्री रायटिंग मंथ. तर त्याचं औचित्य साधून आम्ही दर संडेला एक प्रॉम्प्ट देऊ तुम्हाला. म्हणजे 4 वेळा तर आपल्या 4 तारखेला असतातच. त्याच्या पलीकडे त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा दर संडेला व्हॉट्सअपवर आपला एक प्रॉम्प्ट येईल आणि तुम्हाला इच्छा असेल तर त्याच्यात सहभागी होऊन तुम्ही त्याच्या स्वरचित तुमच्या कविता रिसेंटली घालू शकता. सो ती एक गोष्ट. प्लस माझा सोलो शो हाले दिल का हो मी म्हटल्यासारखं या महिन्यात 2दा होतोय. एक 18 तारखेला आणि टेंटेटिव्हली 25 तारखेचे टेंटेटिव्ह डेट्स आहेत त्याचे. पण त्याचे डिटेल्सही मी व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की घालेन. तर असेच आमचे उपक्रम जे काही चाललेले असतात त्याचे आम्ही अपडेट्स युट्यूब याच्यावर घालतो, व्हॉट्सअपवर आणि इन्स्टावर. तर त्याचे प्लीज नक्की बघा. आणि 19 तारखेला मात्र न विसरता ब्लॉक द डेट नक्की आवर्जून या, आठवणीने या. बरेच दिवस आपण पण भेटलो नाही आहोत लाईव्ह, तर त्यानिमित्ताने सगळ्यांची भेट होईल. सो थँक्यू सो मच आणि कॅरी ऑन आकांक्षा. थँक्यू सो मच. तसा एक छोटासा ब्रेक गरजेचाच होता, कारण की जेव्हा आपण कविता किंवा सादरीकरण ऐकत असतो त्यावेळेला आपण पूर्ण त्या विचारांमध्ये, त्या विचारांच्या महासागरात पूर्ण बुडून गेलेलो असतो. तो छोटासा ब्रेक आपल्याला किनाऱ्यावर आणतो, एक श्वास घेण्याची संधी देतो आणि पुन्हा एका नवीन ऊर्जेने त्या भवसागरात जाण्यासाठी प्रेरित करतो. तर आपण पुढच्या कार्यक्रमाकडे वळूया. मी आता नेहा जामसांडेकर ताई आल्या आहेत का? हॅलो. हॅलो. माझ्या कवितेचं नाव आहे प्रेमाची मशाल. जीवनात माझ्या फक्त अंधारच होता आतापर्यंत. जीवनाचा कुठलाही क्षण मला वाटत नव्हता महंत. पण तू जीवनात आलास आणि पेटली एक सुंदर मशाल. ही आशेची तेजस्वी मशाल होती माझ्यासाठी खूपच विशाल. जिने जीवनात फक्त त्रास आणि कष्टच पाहिले, तिला तू आपले सर्वस्व वाहिले. माझ्या अंधाऱ्या जीवनात लावलास तू दिवा. माझे जीवन इतके प्रकाशित केलेस की जगाला वाटेल माझा हेवा. तू आलास आणि सगळंच बदललं. सगळं सहन करीन आता पाऊस, ज्वालामुखी आणि वादळ. कारण मला तुझी साथ मिळाली आता आणि मिळाल्यात मला हरवलेल्या वाटा. कारण तू माझ्या धाडस भरलेस व दिलेस पंख नवे. आकाशात उंच उडायला की तारे वाटतात आता मला हवे हवे. तुझ्यामुळे माझ्यात एक अलौकिक आत्मविश्वास आलाय की एका निरागस शेळीचा आज तीव्र वाघ झालाय. आणि ही वाघीण आता जगाशी लढणार आणि सगळ्या दुश्मनांना सडेतोड भिडणार. कारण तिच्यात आलाय जोश महान. या हृदयात पेटवलेल्या मशालीने वाढली आहे तिची शान. या मशालीने पेटवली इतकी आग ज्वाळा की विसरले मी जीवनाच्या सगळ्या त्रास कळा. कारण ही जी प्रेमाची मशाल आहे तीच आहे सर्वश्रेष्ठ. अख्खं जग बदलेल पण माझ्याशी राहील ती एकनिष्ठ. अशी ही मशाल सदा पेटत राहावी जीवनी आणि त्याचे सुंदर विचार सदा राहो मनोमनी. मला भीती व चिंता नाही जगाची, कारण माझ्या भोवती आहे हे प्रेमाच्या मशालीचे वलय. मला या प्रेमाच्या मशालीने प्रेम, उब व वणवा सगळंच मिळालंय. तू जेव्हापासून माझ्या जीवनात आला आहेस तेव्हापासून मला आता करमतच नाही, मीच नाही ठाई. आणि म्हणूनच ही उबदार आशा देणारी मशाल मी सदा पेटत ठेवते माझ्या हृदयी. थँक्यू. खूप सुंदर. मशाल म्हणजे एक गोष्ट तुम्ही संबोधून तुम्ही खूप वेगवेगळ्या दृष्टिकोनातून ती सादर केली. ते खूप छान वाटलं. म्हणजे एक मशाल एक वेळेला जेव्हा ऊब गरजेची असते तेव्हा ऊब देऊ शकते, जेव्हा आपल्याला प्रकाश द्यायचा असेल तेव्हा ते हे करू शकते, आपली वाट उजळवू शकते. तर तुम्ही एका मशालच्या द्वारे त्यात जेव्हा प्रेमभावना मिसळते तेव्हा ती किती सुंदरपणे एकच गोष्ट विविध प्रकारे आपल्याला उजळवते ते तुम्ही खूप सुंदर मांडलं. खरंच थँक्यू सो मच. खूप छान वाटलं एकच गोष्ट एक विविध दृष्टिकोनातून बघायला. थँक्यू सो मच. आता मी स्वाती बारळूकर मॅमला, सॉरी माझ्याकडून उच्चारणात जर काही चूक झाली तर मला क्षमा करा. बालूरकर त्यांना मी विनंती करते की त्यांनी प्रस्तुत करावी त्यांची कलाकृती. नमस्कार. आवाज येतोय ना?
हो हो. मी स्वाती बालुरकर आणि बोलपटच्या ग्रुपवर जेव्हा हा विषय आला ना रेश म्हणून, त्यावेळी जे सुचलं, रेश म्हणतात जे नजरेसमोर आलं, ते एका हाती जे लिहिलं ते मी आता तुमच्या समोर सादर करणार आहे. त्यात काहीच बदल करावा वाटला नाही मला. एका हाती झालेली कविता आहे ही, कारण तो विषयच इतका सुंदर होता. कविता अशी आहे. एक रेष. एक रेष तिच्या किती व्याख्या भूमितीमध्ये, ती उभी, आडवी, लांब, लंब, कधी कधी जोडून त्रिकोण चौकोन बनणारी, आणि कधी कधी एखाद्या निनावी नात्यासारखी समांतर. एक रेष किती वेगवेगळे अर्थ चित्रकाराच्या कॅनव्हासवर. एक रेष किती दिशा वेगळ्या दूरवर नेणाऱ्या रस्त्यावर. एक रेष किती अर्थ शिक्षकांसाठी शिकवताना, वह्या तपासताना. तीच रेघ चूकही बनते आणि बरोबरही. एक रेष लक्ष्मण रेखा नावाने रावणाने ओलांडायला लावलेली. अदृश्य असंख्य रेषा आज आधुनिक सीतेला दिशाहीन करणाऱ्या सुद्धा. एक रेष कपाळावर आदरयुक्त आडवी, कुंकवाची चिरी माझ्या सावित्री आणि जिजाऊची. एक रेष उभी आडवी होते तेव्हा गुंतलेल्या रेषा मानवाच्या नात्यांच्या उलगडतात कधी, तर गुंता बनतो कधी. आणि ती एक रेष जर आडवी झाली, आणि ती एक रेष जर आडवी झाली जेव्हा आपला माणूस ICU मध्ये असताना स्क्रीनवर दिसणारी पण जीवघेणी. एक रेष, एक रेखा, एक किरण, एक रेखाखंड भूमितीय असेल, पण आयुष्यात एक रेष आणि अनेक संदर्भ घेऊन जगणारी आणि जगवणारी हीच रेष. थँक्यू. वा, स्वातीताई फार सुंदर. थँक्यू. कमाल कमाल. खूप सुंदर, मस्त, एकदम मस्त. अगदी खूप सुंदर रेषेची संकल्पना मांडलेली आहे. म्हणजे जशी रेष आपण बघितली की त्याच्या दोन्ही बाजू जर आपण पुढे नेल्या तर ते अनंतापर्यंत जाऊ शकते. तसंच ताईंनी अगदी त्याचे अनंत पैलू आपल्या समोर सादर केलेले आहेत. आणि खरोखर अगदी रेष जितकं सामावू शकेल ते त्यांनी त्यांच्या कवितेत सामावलेलं आहे आणि ते मांडलं त्याबद्दल खरंच खूप आणि धन्यवाद. डॉक्टर समोर ICU आणि ती स्क्रीनवरची आडवी रेष हा संदर्भ आला तेव्हा काहीतरी म्हटलं योगायोग आहे हा. फार सुंदर कविता आहे, भाव फार छान आहे. थँक्यू. थँक्यू डॉक्टर. आकांक्षा, मला मी- वाटतं प्रीतमनी हँड रेस केलाय. हो हो. मी प्रीतम दादांना विनंती करते की त्यांनी सादरीकरण करावं त्यांचं पुढचं. हॅलो. हॅलो. हा, एकच मिनिट, मी कार थांबवतो एका साईडला आणि कंटिन्यू करतो. मग मी हा ऍड्रेस केला, पण म्हटलं कुणाचं प्रेझेंटेशन चालू आहे थोडं, जाऊन थांबतो. तोपर्यंत मग तुम्ही एक परफॉर्मन्स घ्या पाहिजे तर. चालेल चालेल. चालेल. ओके. राजेंद्र सर आले आहेत का? मी नाजुकाताईंना विनंती करते की त्यांनी सादरीकरण करावं. नाजुका प्लीज. नाजुका नावच छान आहे. कडेनच जातं ना. ओके. Because we are of same age. Yes. नावच नवीन आहे नाव. छान, नावच छान आहे, नावातच आकर्षण आहे. इंडिकेटर लावलेला आहे.
पण तरी रेष भांबवला आहे हा माणूस, न जाणे कोणी ही चित्रे रेखाटली. मनुष्यतेच्या लयास मग कारण ठरली एक न दिसणारी रेष. सीमा ओढून राष्ट्रे दुभंगली, जातीने मग माणसे तुटली. न जाणे कधी वृक्षता दाटली, जेव्हा कोणी एक रेष रेखाटली. नदी प्रवाहातले पाणी आटले, मनातही मग अश्रू सुकले. दोन मनुष्यांत दुरावे वाढले, सर्व अदृश्य रेषेने घडले. असते एक न दिसणारी रेष, असते एक न दिसणारी रेष, जी थांबवत असते आपल्याला. रेखाटत असते एक अदृश्य भिंत, दोन मनुष्यतेच्या दुव्या. आपणच आपली पुसायची असते, आपणच ऑर्डर करू शकते का? हो नक्की. ही मी होळीसाठी लिहिली होती आता रिसेंटली, आणि मला यातला अनुप्रास खूप आवडतो. रंगी रंगवून रंगारी रंग रंगीत राजसे, रंगी रंगवून रंगारी रंग रंगीत राजसे. रंगात रंगून रंगांची या रास रंजित रंजत असे. रास रंग राधा संगे तान मुरारी छेडित असे. वृंदावनी मग हळूच गोपिका रंगात रंगुनी जात असे. प्रेम रंग गडद गहन सर्व रंग लेखिले न्यून रंग रंगीला सावळा सुंदर उरला एक प्रेम. प्रेम रंग गडद गहन सर्व रंग लेखिले न्यून रंग रंगीला सावळा सुंदर उरला एक प्रेम रंग. भिन्न भाव भिन्न रंग, भिन्न भाव भिन्न रंग एकच सत्य सर्व सुंदर. गहन गूढ एक सत्य सर्व सुंदर प्रेम रंग, सर्व सुंदर प्रेम रंग. थँक्यू सो मच. खूप सुंदर. जेव्हा मी सुरुवात केली म्हणजे बोलायला, तेव्हाच मी एक गोष्ट बोललेली की मला म्हणजे भव्य पक्षांच्या थव्यामध्ये एका फुलपाखराला बागडण्याची संधी मिळाल्यासारखं वाटतंय. तर माझ्यासोबत अजून एक फुलपाखरू आलेलं आहे हे बघून तर मला खूप छान वाटलं. आणि पहिली कवितेने रेखाटलेली रेष आणि दुसऱ्या कवितेने त्यात रंग भरून खूप असं सुंदर चित्र आमच्या समोर तू प्रस्तुत केलं आहे. खरंच खूप छान वाटलं ऐकून, खूप मस्त. धन्यवाद. थँक्यू. तर मी प्रीतम दादांना विनंती करते की त्यांनी त्यांची कविता किंवा त्यांची कलाकृती सादर करावी. नमस्कार, मी स्टोरी टेलिंग करणार म्हणून बोललोच होतो. जेव्हा हा विषय वाचला रेष, तेव्हा ज्या ज्या काही गोष्टी माझ्या मनामध्ये आल्या त्या मी रेकॉर्ड केल्या म्हणजे माझ्या मनातच ठेवल्या आणि आता त्या बोलतो मी तुमच्या समोर. तर रेष म्हणजे या रेषेशी माझा पहिला संपर्क आला तो भूमितीच्या तासाला, आणि 3री-4थीत असताना दीक्षित सरांनी मग आम्हाला शिकवलं 2 बिंदूंना जोडणारी रेषा. मग ही रेषा, पहिला असा रेषेशी आमचा संबंध आला. मग हा शाळेत रेषेशी संबंध होता. मग हळूहळू मी 7वी-8वीत आल्यावर टेक्निकलला गेलो. टेक्निकल म्हणजे ते थोडंसं मशीन ड्रॉइंग, कोण इंजिनिअरिंग करणारे असतील तर त्यांना लक्षात येईल की काय असतं ते. मग त्यावेळी तर आमच्याकडे काय सेट स्क्वेअर आणि ह्यालाच रेषा मारायच्या असायच्या, आणि वेगळ्या वेगळ्या पेन्सिल H1, H2, B6 अशा आम्हाला वापरायला लागायच्या. मग आमचे एक सर होते, नलवडे सर, त्यांनी म्हटले, अरे बकऱ्या, ही काय रेष मारलीस बैल मुतल्यागत. असं त्यांचा एक, मग मला कळालं, मला समजलं नाही, कोण इमॅजिन करू शकत नव्हतो मी की रेष बैल मुतल्यागत रेष असते. मग मला ते आठवलं की असं काहीतरी असतंय म्हणून. मग रेष, ही रेष. मग आलो कॉलेजला, मग रेषचा संबंध इंग्लिश मध्ये रेफरन्स यायला लागला, लाईन. मग त्यावेळेला मित्र म्हणायचे, काय रे प्रीत्या, आज तुझी लाईन आली नाही. अशी रेषेची संकल्पना, आपलं जसं वय वाढत जातंय तसं रेषेची आपली संकल्पना प्रत्येकाची जरा वेगळी वेगळी बनत जात्या. मग अशीच रेष ही पुढे गेलो.
मग आता काही वर्षानंतर 21 वर्षानंतर पुन्हा आमचं गेट टुगेदर झालं. मग त्यानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावरच्या रेषा बघायला मिळाल्या आणि असंच हे रेषेबद्दल मला काय काय बऱ्याच फनी गोष्टी आठवत होत्या. पण आता नेमकं सादरीकरणाच्या वेळेला मला ते मी आय एम इन मिड ऑफ ट्रॅव्हल, मी आता कोल्हापूरला चाललोय पुण्याहून, त्यामुळे मी इतका स्पॉन्टेनियस बोलू शकणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोस्टली ऑनलाईन ओपन माईकचा मला इतका फारसा एक्सपिरियन्स नाही आहे. ऑफलाईनला थोडस प्रेक्षक वर्ग समोरच असतोय, आपल्याला पूर्ण त्यांच्या रिॲक्शन बघून आणखी स्फुरण चढत असते बोलण्यात. त्यामुळं आज एक छोटस एवढं रेषेबद्दलचं सादरीकरण करून मी रजा घेतो. धन्यवाद. थँक्यू. तुम्ही म्हणजे जेव्हा सुरुवात केली कथा सांगायला त्यावेळेला इतकं छान वाटलं की भूमितीच्या तासापासून ते सुरू झालं, मग नंतर कॉलेजच्या याच्यात आलं, मग मोठ्याच्या त्या रेषेने तुम्ही पूर्ण आलेख आखला. सो ते कथेच्या स्वरूपात ऐकून खूप छान वाटलं. धन्यवाद. धन्यवाद. मी मोहन भट सर आहेत का, त्यांना विनंती करते. हो आहे आहे आहे. आवाज येतोय माझा? हो येतोय. येतोय ना. सगळ्यात प्रथम मी आपली माफी मागतो, काही अपरिहार्य कारणामुळे मला व्हिडिओ ऑन करता येत नाहीये. आणि एक आपला जो आजचा सब्जेक्ट आहे रेष, त्याच्यावर लिहायचा प्रयत्न केलाय. आणि एक दुसरा जो सब्जेक्ट आहे, 1 मिलीमीटर सुद्धा रेष या सब्जेक्टशी संबंध नाहीये, पण तुमची परवानगी असेल तर त्यानंतर ती पण मी वाचू शकतो. आवाज येतोय? हो येतोय. ओके. रेष. एक चेहरा अनेक मुखवटे, एक चेहरा अनेक मुखवटे, भिन्न भिन्न ते गणवेश, मायावी दुनियेत जपावे, ना लांघावी लक्ष्मण रेष. श्रेष्ठ कनिष्ठ हे अंतर मिटते, श्रेष्ठ कनिष्ठ हे अंतर मिटते, होई कृष्ण सुदामा भेट, दोन जीवांना घट्ट बांधते, मैत्रीची अतूट रेष. तू छोटा अन मी मोठा, तू छोटा अन मी मोठा, स्पर्धेत असूया भारी क्लेश, मार्ग एकमेव आणि सोपा, ओढावी मोठी आपुली रेष. स्थितप्रज्ञ तो चेहरा असावा, स्थितप्रज्ञ तो चेहरा असावा, ना भाव भावनांचा लवलेश, प्रसंग असो कितीही बाका, चेहऱ्यावर नसावी साधी रेष. जीवन दोन बिंदू साधे, जीवन दोन बिंदू साधे, जन्म मृत्यू त्याचे वेश, कर्तृत्वाचे रंग भरावे, कोरुनी ठळक जीवन रेष. ही पहिली कविता होती. दुसरी परवानगी असेल तर वाचू? आवाज येतोय ना? मला कळत नाहीये. हो वाचा. ओके. दुसरी कवितेचं नाव आहे भास. खुल्या नभातून फिरतेस जेव्हा, नभातून फिरतेस जेव्हा, तू सोडून कुंतल मोकळे, जल ही क्षणभर शहारते, पाहून प्रतिबिंब तुझे आगळे. चालतेस जेव्हा तू थिरकते, चालतेस जेव्हा तू थिरकते, आड वाटे सखे, नाग मोडी वळण भिजते, पांघरुणी सर्वांगावर धुके. चोर पावली आली सजरी, चोर पावली आली सजरी, छुमछुम वाजे पैंजण, नाद घुमतो डोंगर दरी, देऊन नदी तुला आंदण. भ्रमराचे गुंजन भासते, भ्रमराचे गुंजन भासते, तव बोल पडता कानी, मंत्रमुग्ध ही सृष्टी थांबते, ऐकण्या गंधर्वांची गाणी. चालताना हलकेच जेव्हा, चालताना हलकेच जेव्हा, तू पदर तुझा सावरते, पाना आडून कळी तेव्हा, लाजत लाजत बहरते. का आकाशी उगवतात, का आकाशी उगवतात, तारे सूर्य अन शशी, का निजताना ते घेतात तव आठवणींची उशी. रूप तुझे पाहण्या आसुसला, रूप तुझे पाहण्या आसुसला, तो आरसा बिलोरी,
तू सत्य की आभास नुसता की प्रतिमा माझ्या उरी. धन्यवाद. खूप सुंदर. आपण जे मराठी भाषेमध्ये कविता करतो आहोत तर ती किती अलंकृत भाषा आहे हे तुमच्या कवितेने अगदी सार्थपणे मांडलं आहे आणि त्याच्यामधल्या प्रत्येक भावना ज्या व्यक्त केलेल्या आहेत त्या थेट काळजापर्यंत पोहोचवल्या आहेत. खूप सुंदर असं तुम्ही लिहिलं आहे आणि ते त्या भाषेच्या एका वळणांनी खूप सुंदररित्या तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलं आहे ते. त्याबद्दल खरोखर खूप खूप आभार. आणि धन्यवाद. आणि रेषेची जी कविता त्याच्यामध्ये तर अनेक रेषा खंड जोडून जोडून तुम्ही ती एक मोठी रेष आमच्या समोर प्रस्तुत केलेली आहे. तर ऍक्च्युली जेव्हा हा विषय जेव्हा आला होता बोलपटवर की रेष यावर लिहायचंय, तेव्हा कागदावर रेष उमटण्याआधी माझ्या कपाळावर उमटली होती की काय लिहायचं. खूप सुंदर. धन्यवाद. भाषेचा प्रत्यय आणि त्यामधून मांडल्या गेलेल्या भावना अशा थेट तुम्ही आमच्या मनामध्ये रुजवल्या आहे. त्याबद्दल खरोखर धन्यवाद. थँक्यू. मी आता अथर्वला विनंती करते त्याने त्याचं सादरीकरण करावं. आवाज येतोय माझा? हो येतोय. माझं नाव अथर्व. मी पण MBBS फायनल इयरचा विद्यार्थी आहे. जसं आकांक्षाने तुम्हाला सांगितलंच होतं की आम्ही कृष्ण विवर म्हणून एक पेज चालू केलंय. आम्ही 3 जणांनी मिळून तसं ते चालू केलंय. मी, आकांक्षा आणि संस्कृती. ती काही कारणांमुळे जॉईन नाही होऊ शकली. तर तसं जर बघायला गेलं तर रेशवर मला म्हणजे जेव्हा मी टॉपिक बघितला तेव्हा म्हटलं चला यावर काहीतरी लिहूया. तर त्यावर पहिलं तर असं वाटलं की बा याच्या आधीचे अनुभव पण काही टाकायचे होते आणि काही नवीन सुचलेलं पण लिहायचं होतं. त्यावर काहीतरी लिहिलं होतं. ते आवाज येतोय ना माझा? हो येतोय. येतोय. कधी त्या भावनांच्या गोतावळ्यात गुंतलेलं असायचो तर कधी त्या चंद्रास निरखत बसायचो. कधी त्या भावनांच्या गोतावळ्यात गुंतलेलं असायचो तर कधी त्या चंद्रास निरखत बसायचो. कधी त्या सूर्याच्या प्रकाशाने भुरळ पडायची तर कधी तिच्या डोळ्यात स्वतःलाच विसरून जायचो. कधी एका केंद्रबिंदूवरच केंद्रित व्हायचो तर कधी एखाद्या आठवणीच्या कुशीत हरवून जायचो. तर कधी एका अनपेक्षित भेटीच्या मागची किमया शोधत बसायचो. जोडून ठिपके या गुंत्याचे, या विसरण्याचे, या हरवण्याचे, या निरखण्याचे. जोडून ठिपके या गुंत्याचे, या विसरण्याचे, या हरवण्याचे, या निरखण्याचे. जेव्हा बनेल एक सुंदर अशी क्रमित रेखा. जोडून ठिपके या गुंत्याचे, या विसरण्याचे, या हरवण्याचे, या निरखण्याचे. जेव्हा बनेल एक सुंदर अशी क्रमित रेखा. कधी वाटतंय की का जायचं असतं नेहमी या रेखेच्या पार. कधी वाटतंय की का जायचं असतं नेहमी या रेखेच्या पार. कधी या रेखेवरच राहून बघू. जर राहिलं या रेखेवरच तर कदाचित. जर राहिलं या रेखेवरच तर कदाचित हे गुंतणं, हे विसरणं, हे हरवणं, हे निरखणं ही सगळी त्याच्याच किमयेची दिशा असेल असं वाटतं. कदाचित या रेखेवरच स्वार होऊन आपण त्याच्या ओंकारात दंग होऊन जाऊ. कदाचित या रेखेवर स्वार होऊन आपण त्याच्या ओंकारात दंग होऊन जाऊ. दंग होऊनही त्या ओंकाराच्या विशाल महासागरात. दंग होऊनही त्या ओंकाराच्या विशाल महासागरात जेव्हा उठतील तरंग. दंग होऊनही त्या ओंकाराच्या विशाल महासागरात जेव्हा उठतील तरंग. हे तरंग जणू त्या नारायणाच्या श्वासाचा मंत्रमुग्ध करणारा ताल. हे तरंग जणू त्या नारायणाच्या श्वासाचा मंत्रमुग्ध करणारा ताल. अखेर हा तालच तर आहे आपल्या रेखेचे सार. अखेर हा तालच तर आहे आपल्या रेखेचे सार. धन्यवाद. खूप सुंदर. मला एक शंका आहे, विचारू का? विचार. 2 डॉक्टर आहेत तिथे आणि मला असं वाटायचं की या प्रोफेशन मध्ये येण्यासाठी खूप प्रॅक्टिकल असावं लागतं आणि कवी होण्यासाठी संवेदनशील असावं लागतं. तर इतके चांगले डॉक्टर इतके चांगले कवी का असतात? कृष्ण विवर ही त्यांची कविता ऐकल्यावरती तुम्हाला कळेल की त्यांनी कसा त्यांचा डॉक्टरीचा जो अभ्यास आहे तो कवितेमध्ये मांडला आहे. क्या बात. अथर्व आणि आकांक्षा. क्या बात. पण असं थोडी कवी सुद्धा एक माणूसच असतो.
संवेदनशील असतो, असतोच असतो, माणूस. पण आपण- माणूस प्राणी हा संवेदनशील आहे. त्याच्या प्रत्येकाच्या आवडी आणि क्षेत्र वेगळे असतात. कोणी चित्र काढतो, कोणी ड्रॉइंग काढतो, कोणी डान्स करतो. तर तसं म्हणजे नाही गमतीनं म्हणतो वेळ मी. मिळत नाही. मग तसं तर तो इंजिनियर आहे, तो मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल असे इंजिनियर असतात, पण ते सुद्धा कवी असतात, हो, नाही, सिने आपण असतात. पाहतोय की कला क्षेत्रात सुद्धा ऍक्टर्स आहेत, लेखक आहेत, हे सगळे म्हणजे डॉक्टरी करून हे करणारे म्हणजे ती संवेदनशीलता जपत इतकं प्रॅक्टिकल फील्ड जिथे पेशंटच्या दुःखाशी तुम्हाला काय म्हणतात त्याला संवेदनशीलता न दाखवता तुम्हाला ट्रीटमेंट करावी लागते ना. ते गमतीनं म्हणाले मी असं, मला त्यांच्या प्रोफेशनला हे नाही करायचं. त्यावेळेस ते पण संवेदनशील होतात. माझं कसं 2-4 डॉक्टरशी बोलणं झालंय या बाबतीत, पण ते म्हणे की जर सगळेच असा विचार करायला तर मग आम्ही ट्रीटमेंट कशी करू. त्यामुळे आम्हाला आमच्या भावनांवर त्यावेळेस कंट्रोल करावं लागतं. किती वेळा तुम्हाला माहितीये का की आपल्या नातेवाईकांची, आपल्या मुलाची की अशी ट्रीटमेंट ते लोक नाही करत, म्हणजे ते पाहूच नाही शकत, ते पण नाही करू शकत. इथे ती संवेदना आलीच ना, नाही करू शकत. विचारा त्यांना, आपल्या माणसांची ट्रीटमेंट ते नाही करत, म्हणजे ते पाहूच नाही शकत. जास्त जर खूप सिरियस वगैरे असं असलं तर रोजच्या सर्दी खोकला तापचं ठीक आहे, पण नाही करते म्हणाले होते मला. दोघंही खूप छान कवी आहेत ना, म्हणून मी कॉम्प्लिमेंट सारखं म्हणाले त्यांना. नाही खूप छान दोघांच्या. अजून तर आकांक्षाच्या ऐकायच्या आहे आपल्याला, पण खूप छान कविता. नाही खरोखरच ही खरंच खूप एक कॉम्प्लिमेंट पण छान होती, कारण की म्हणजे तुम्ही तो इमोशनल दृष्ट्या आणि प्रॅक्टिकल दृष्ट्या जो समतोल साधावा लागतो तो तुम्ही निराखला, यासाठी मी खरोखर खूप ताई तुमचे मनापासून मी आभारी आहे. कारण की कधी कधी खरंच खूप हे डिफिकल्ट होतं की इमोशनल ऍस्पेक्ट्स असतात, प्रॅक्टिकल हे असतात, त्याच्यामधलं समतोल साधावा लागतो आणि तो तुम्ही जाणून घेतला की खरंच डॉक्टर प्रॅक्टिकल असून सुद्धा तितकं हे करू शकतात का, हे बघून खरंच खूप भारावलं गेलं आणि खरंच खूप छान वाटलं हे ऐकून. तर अथर्व खूप सुंदर सादरीकरण झालं. मी पुढे आणि हा एक गोष्ट मला नक्की सांगूशी वाटते की अथर्वने अगदी छोटे छोटे ठिपके जोडून एक रेखा पूर्णत्वाकडे नेलेली आहे. आणि अजून एक गोष्ट की जे गोष्टी त्याने मांडलेल्या आहेत ते एक सुंदर आलेखाने तर मांडल्याच आहेत, बट जे सूर्य किंवा भेटीची किमया या गोष्टींचं वर्णन केलं आहे ते त्याच्या लिहिलेल्या वेगळ्या कवितेंचे शीर्षक आहे आणि ते त्याने खूप सुंदररित्या जुळवले आहे. त्याबद्दल मी खरंच मनापासून आभारी आहे. थँक्यू थँक्यू. उत्तम हिळे काका, त्यांना मी विनंती करते की सादरीकरण त्यांनी प्रस्तुत करावं त्यांचं. हॅलो, आवाज येतोय माझा? हो तुझा येतोय. उत्तम इथे दिसतोय, पण उत्तम येतोय फक्त 2 मिनिटे फक्त. बरोबर. तोपर्यंत आपण दुसऱ्या कलाकाराकडे जाऊया, परत येऊया उत्तमकडे. हो चालेल चालेल. कल्पना उभाळे. अगं राणी उभाळे नाही उबाळे, सॉरी. ओके. माझ्याकडून जर काही उच्चारणात चूक झाली असेल तर खरंच क्षमस्व त्यासाठी. हो केलं असू, फक्त बरं झालं धचा मानही केलाय, जाऊ दे. नमस्कार, मी कल्पना उबाळे. मी आज प्रथमच माझी कविता इथे बोलपटवर सादर करते. विषय मला उशिरा मिळाला त्यामुळे मी रेषवर लिहू शकले नाही, सॉरी. पण मी माझी दुसरी कविता सादर करते. कवितेचं नाव आहे घड्याळ. ऐकू येत आहे ना? कोण म्हणतं वेळ ही नेहमीच सारखी चालते, कोण म्हणतं वेळ ही नेहमीच सारखी चालते, कधी कधी आपल्यापेक्षा तिलाच घाई असते. सकाळी घड्याळाच्या पायाला लावलं असतं स्केटिंग, सकाळी घड्याळाच्या पायाला लावलं असतं स्केटिंग, आपल्यापेक्षा घड्याळालाच आधी गाठायची असते मीटिंग. घड्याळाची आमची अशी रोज चालू असते स्पर्धा, बरं का. घड्याळाची आणि आमची अशी रोज चालू असते स्पर्धा, पण या स्पर्धेतला विजेता घड्याळच असतो सर्वदा. पण कधी कधी हे घड्याळ नेमकं उलट वागतं, है ना आकांक्षा? तुला पण वाटत असेल ना
हे घड्याळ कधी कधी नेमकं उलटं वागतं. तासभर तरी अभ्यास केला असं वाटतं ना, हे बेटं मात्र 5च मिनिटं पुढे धावतं. 2-4च रील्स बघावे म्हणून हाती घ्यावा मोबाईल. 2-4च बरं का. 2-4च रील्स बघावेत म्हणून हाती घ्यावा मोबाईल, तर कशी पटकन बघा दुपारची संध्याकाळच होऊन जाईल. काय करावं या घड्याळापुढे काहीच इलाज चालत नसतो. हा बेटा जिथे तिथे आपली फजितीच करायला टपलेला असतो. नावडीच्या कामांमध्ये वेळ पुढे सरकतच नाही आणि आवडीच्या कामांना वेळ कसा पुरतच नाही. नंतर करू, नंतर पाहू म्हणताना जाण्याचीच की हो येते वेळ. नंतर करू, नंतर पाहू म्हणताना जाण्याचीच की हो येते वेळ. तेव्हा मात्र वाटत राहतं, काय हा नियतीचा खेळ. म्हणून वाटतं आजच आत्ता आनंदाने जगत राहावं. म्हणूनच वाटतं आजच आत्ता आनंदाने जगत राहावं. कुणी सांगावं घड्याळ बाबाच्या मनात काय असावं, काय असावं. धन्यवाद. खूप सुंदर कविता. आणि साधा विषय पण सुंदर म्हणली. छान, सुंदर. मांडणी खूप छान होती. वेळ या गोष्टीला संबोधून तुम्ही वेळेबद्दलच नाही तर विरोधाभास म्हणजे काय असतं हे सुद्धा त्या कवितेतून तुम्ही आम्हाला त्याची प्रचिती दिली, की म्हणजे एका याच्याने बघायला गेलं तर पटकन निघून जातो, एका याच्याने केलं त्या विरुद्ध गोष्टी जरी असल्या तरी त्या एकच असतात. सो दोन्ही विरुद्ध गोष्टी म्हणजे विरोधाभास हा भास नसून शाश्वती असते. हे तुमच्या कवितेतून तुम्ही मांडण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही तो उत्तमरित्या मांडला. त्यासाठी खरंच खूप खूप अभिनंदन. थँक्यू बेटा, थँक्यू. मी उत्तम काकांना विनंती करते की त्यांनी त्यांची कलाकृती सादर करावी. सर्वप्रथम सर्वांना असं काही सहनही झाला नाही ज्याच्या शुभेच्छा देता येतील. पण ठीक आहे, आता मी स्टँडअप करणार होतो, पण आज माझी तशी मनस्थिती नाही. सो मी आपण स्टोरी सांगतो. माझ्या मित्राने लिहिली होती ती आणि मी त्याच्यानंतर थोडंफार रिसर्च करून अजून थोडी माहिती जाणून घेतली. त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगतो. तर सुरुवात अशी आहे की ज्यावेळेस आपल्याला वाटतं की राजपर्वाचा वेग वाढला आहे, जग वेगाने खूप अंधकारात जात आहे, अंधाराचे थरघट्ट जडसर वेढत जात असताना अचानक एखादी पंक्ती किंवा एखादी वाक् लुकलुकते आणि विंदा करंदीकर म्हणतात तसा आपला आशावाद प्लेटोच्या 2 पायांच्या ऐवजी अशा अनोळखी अज्ञात 220 जुने 440 पायांवर उभा राहतो. खूप कमी वेळा अशा गोष्टी आपल्या आजूबाजूला घडतात किंवा आपल्याला दिसून येतात. तर गोष्ट खूप लांबची पण नाही. जान्हवी नावाच्या एका मुलीची आहे, जी कॉलेजमध्ये असताना शिकता एका भावेश नावाच्या मुलाच्या प्रेमात पडली आणि मग त्या दोन्हींच्याही घरच्यांनी बाकी कोणत्याही गोष्टीचा इश्यू न करता त्यांचं लग्न लावून दिलं. अवघाची संसार सुखाचा झाला, यथावकाश अशा गोडधोड कथांमध्ये जे होतं ते झाले. प्रेमाच्या वेलीवर एक गोड फुल पण उमललं आणि मग अशा कथांमध्ये बहुतांश वेळा येतो तो नियतीचा फेरा इथे आला. सर्व व्यवस्थित चाललं आहे, सुख वसंडून वाहत आहे असं वाटत असताना लग्नानंतर तब्बल 13 वर्षानंतर जान्हवीला कळाले की तिच्या नवऱ्याचे म्हणजे भावेशचे अजून कुणाबरोबर प्रेम संबंध आहेत. त्याचं कुठेतरी अफेअर चालू आहे. मानवी मने अजब अतार्किक असतात. काळाची पावले आपल्या हिशोबाने कधीच पडत नाही. काही लोकांच्या आयुष्यामध्ये काळाची पावले चांगल्या पद्धतीने पडतात. त्याच्यामुळेच ती लोक म्हणतात की काळच सर्व गोष्टींवर औषधाचं काम करतो. हे सर्व कळल्यानंतर तिला धक्का बसला. त्यानंतर अशा प्रसंगी व्हायची ती वादावादी, भांडणे, आरोप प्रत्यारोप झाले. शेवटी प्रकरण घटस्फोटापर्यंत गेले. घटस्फोट ठरला. मुलाचा ताबा जान्हवीकडे राहिला आणि नंतर असं ठरलं की पोटगी म्हणून तिचा नवरा भावेश तिला दर महिन्याला 16,000 रुपये देणार. घटस्फोटानंतर अर्थात भावेशने त्या मुलीसोबतच लग्न केलं, ज्या मुलीसोबत त्याचं अफेअर होतं आणि जान्हवीने मुलालाच आपल्या आयुष्याचा केंद्रबिंदू मानलं. त्याच्या आयुष्यासाठी, चांगल्या भविष्यासाठी ती काम करत राहिली. तिला शेवटी तेच करणं भाग होतं. दोघंही आपापल्या आयुष्यात मग्न होऊन गेले आणि त्याच्यानंतर खूप कमी वेळा ते एकमेकांच्या संपर्कात आले.
त्यांच्या लग्नाला 8 वर्ष झाली होती. त्याच्यानंतर जान्हवीला त्याच्या अफेअरविषयी कळलं होतं. आणि मग घटस्फोटाला सुद्धा 8 वर्ष झाली. काळाचा कापूर भरकून उडून गेला आणि पुलाखालून भरपूर पाणी पण निघून गेलं. भावेश ठरल्याप्रमाणे दर महिन्याला आणि नियमितपणे पोटगी देत होता. त्या निमित्ताने दोघांचा जो काही व्यवहार व्हायचा तोच एकमेकांना जोडणारा दुवा उरला होता. आणि तीच रक्कम कुण्या काळच्या प्रेमाची पावती उरली होती. आणि एके दिवशी असं झालं की त्या महिन्याला जान्हवीला ती रक्कम भेटलीच नाही. तिनं विचार केला काहीतरी झालं असेल, ठीक आहे, काहीतरी अडचण आली असेल. पुढच्या महिन्यात पण तिला ती रक्कम भेटली नाही. 2चे 3, 3चे 6 आणि 6चे 9 महिने झाले. पैसे मिळणे बंद झाले. आधी तिने वाट बघितली, मग संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, काहीच कळेनास. आणि मग त्याच्यानंतर तिनं खूप साऱ्या पद्धतीने प्रयत्न पण करून बघितले. शेवटी तिनं कोर्टामध्ये धाव घेतली आणि नोटीस मिळाल्यावर भावेशने एक प्रतिज्ञापत्र सादर केले की एका असाध्य आजाराशी झुंजत आहे आणि त्याच्या उपचारांचा जो खर्च आहे तो आर्थिकदृष्ट्या तो उपचार करता करता खूप अडचणीत आलेला आहे की त्याच्याकडे ती अमाऊंट राहिलेली नाही की जो ती पोटगी म्हणून जान्हवीला देऊ शकतो. सबब ती रक्कम त्याच्यासाठी देणं अशक्य आहे आणि इथून पुढे जी काही शिक्षा होईल त्याच्यासाठी तो तयार सुद्धा आहे. आणि मग त्याच्यानंतर जान्हवीनं जे पाऊल उचललं त्याच्यामुळे इव्हन तिच्या घरचे, भावेच्या घरचे सर्व म्हणजे एकदम आश्चर्यचकित झाले. जान्हवीने केस मागे घेतली तर घेतली आणि त्याच्यानंतर तिने जेवढे पैसे जमवले होते त्याच्यानंतर त्या पैशातून तिने भावेच्या उपचारांसाठी खर्च करायचं ठरवलं. तर त्यावेळेस ऋषिकेशनं लिहिलं होतं, म्हणजे ज्यावेळेस मला ही स्टोरी सांगणाऱ्या मित्राचा मेसेज आला त्यावेळेस त्यानं लिहिलं होतं की म्हणे ज्यावेळेस ही जान्हवीला संधी भेटली होती की ती फसवणूक केली किंवा तिच्यासोबत जे काय घडलं त्याच्यावाला ती एक प्रकारचा बदला पण घेऊ शकली असती, पण तिनं घेतला नाही. आणि मग ही कोण कुठं गुजरातला राहणारी ती जान्हवी आणि पुण्याला राहणारा तो ऋषिकेशसाठी ती जान्हवी आभाळाहून उंच झाली. आणि मग प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असंच येतं की ज्यावेळेस सकाळच्या आपल्याला जी सूर्यकिरण कोवळी वाटतात ते दुपारच्या वेळेस आपल्याला तीव्र पण वाटतं, आपल्याला नकोशी पण वाटतात आणि सायंकाळच्या वेळेस परत आपल्याला कोवळी पण वाजतात. शेवटी प्रत्येकाची आवड वेगळी, प्रत्येकाचा पिंड वेगळा. तिचं प्रेम संपून गेलं असेल पण तिच्या पोटातील करुणा अजूनही संपली नव्हती. कदाचित तिनं हा विचार केला असेल की आपण ज्या मुलावर प्रेम करायचो कॉलेजमध्ये त्या मुलासाठी हे करणं भाग पडलं असेल. आणि जर ह्या सर्व गोष्टींचा पूर्ण एक मतितार्थ मांडायचा ठरला तर विंदा करंदीकर यांनी काही ओळी लिहिल्या होत्या. तू आपल्या हाताने बुडविले तप आपुले अन असल्या जखमेवर ओठांची 2 फुले. ठेविली अदरी मन भावगंध दरवळला पाहिले न काही करी द्यावयास परत तुला. अन माझे हात रिते मी धरले डोळ्यांवर त्यातूनही दिसले मज धगधगते तव अंतर. तव आपुले बुडवूनिया त्यावर तू उंच नवी तप माझे आज सुरू हात इथे पाय नवी. आणि त्याच्यानंतर बांद्राला एक कॅफे आहे डोरँगो म्हणून. ज्यावेळेस मी तिथं हिंदी स्टँडअप करत होतो तर एक वेळेस जान्हवी स्वतः मला तिथे भेटली होती ज्यावेळेस ती स्टोरी टेलिंग साठी आली होती. तर खूप खूप धन्यवाद. बस एवढंच होतं जे काय होतं आज. कथा खूप सुंदररित्या तुम्ही सांगितलेली आहे. म्हणजे ती तसं म्हणायला गेलं तर सुरुवातीपासून एका रेषेवर तुम्ही त्याचे विविध पैलू असे मांडत गेलात आणि त्या रेषेला एक हलकसं वळण देऊन ते एक वर्तुळ तुम्ही पूर्ण केलं की सुरुवात कशी त्या प्रेमाने झाली होती, मग नंतर अडथळे आलेले आणि ज्या वेळेला एक कारणास्तव ते पैसे देता आले नव्हते तेव्हा करुणा भावनेने तिने ती बाजू समजून घेतली आणि तसा वर्तुळ ते पूर्ण केलं. सो ते तुम्ही खूप सुंदररित्या आमच्या समोर प्रेझेंट केलं, त्यासाठी मनापासून अभिनंदन. नाही खरंच मी तिला त्यावेळेस पण विचारलं होतं की म्हटलं तू का असं केलं, तर त्यावेळेस ती मला बोलली की म्हणे आपल्या नशिबात जे प्रेम आलंय त्याचं त्या प्रेमाचा आदर करणं पण आपलं काम असतं. सो बस एवढंच आहे. अगदी बरोबर. कधी कधी समजून घेणं आणि क्षमशील राहणं हे सर्वात
मोठी गोष्ट असते जी आपण देऊ शकतो कोणत्याही हा, व्यक्तीला. हॅलो. येस येस. तर आपण कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यावर वळूया. आपण नेहाताईंना मी विनंती करते की त्यांचं सादरीकरण त्यांनी सादर करावं. थँक्यू आकांक्षा. हॅलो एव्हरीवन. बोलपट कुटुंबाचा खूप खूप आभार. सादरीकरण करण्याच्या आधी जर हा विषय कुणाला नाही मानवला किंवा कुणाच्या भावनांना ठेस पोचली तर सॉरी. विषय रेषच आहे, पण त्याच्यामध्ये जो उल्लेख ज्याप्रमाणे मी करणार आहे मे बी आय मीन एनिवेज लेट मी स्टार्ट. तर एक रेष होती सीतेसाठी, अनेक आखल्या माझ्या भोवती. एक रेष होती सीतेसाठी, अनेक आखल्या माझ्या भोवती. जेवढ्या रेषा ओलांडत गेले तेवढे रावण लागले पाठी. रेषा त्यांच्या नियम त्यांचे, रेषा त्यांच्या नियम त्यांचे, आखल्या कधी कोणी नाही विचारायचे. रेष आखणाराही रावण, रेष दाखवणाराही रावण. रेषेंचे हे जाळे भासे माझ्या रेषेंचे हे जाळे भासे माझ्या चारित्र्याचे नकाशे. जाळे विणणाराही रावण, रक्षा करणारा रामही रावण. नाती रावण, मित्र रावण, शाळेतले शिक्षक रावण, दादा भाऊ काका मामा, घरातला बाप ही रावण. पुसल्या रेषा तोडले जाळे, पुसल्या रेषा तोडले जाळे, हरवत गेले सगळे नाते. घर घर खेळता खेळता, घर घर खेळता खेळता, खेळ शिकले रावण रावण. रेष ही संकल्पना अगदी वेगळ्या दृष्टिकोनातून तुम्ही समोर मांडली की म्हणजे अगदी पूर्ण डायमेन्शन शिफ्ट झालेलं आहे त्या विषयाने की खरंच म्हणजे शब्द नाहीये ते वर्णन करायला की खरंच एक लक्ष्मण रेषेचे कसे अनेक रेषा झालेल्या आहेत आणि एकच रावणाचं कसं हे झालेलं आहे. पूर्ण वेगळ्या दुनियेत घेऊन गेलेली, पूर्ण एका वेगळ्या डायमेन्शन मध्ये तुम्ही नेलेला आहे. खरंच म्हणजे शब्द नाहीये. हा विषय दिल्यापासून 3 ते 4 संकल्पना मनात सारख्या एक होती नात्याची पुसट रेष, ह्याच्यावर एक 4 ओळी येत होत्या. दुसरं म्हणजे ऑफकोर्स आताचे जे करंट इश्यू आहे, कसे देश आणि सगळे गाव विभागले गेलेत आणि हे माझं ते माझं, नुसतं नकाशावर आपण रेषा मोठ्या छोट्या करण्यासाठी किती मारहाण करतोय, तो एक विषय. आणि ऑफकोर्स मला 100% माहिती आहे की प्रत्येक स्त्रीच्या मनात जेव्हा रेष हा शब्द येतो तेव्हा तिच्या मनात त्याच रेषा येतात ज्या तिच्या भोवती आखलेल्या असतात आणि आयुष्यभर तिला त्याच्या मर्यादामध्ये का राहावं तरी लागतं किंवा ओलांडल्या तर सहन करावं तरी लागतं. तर इट्स दर्दनीय आहे पण सत्य आहे. रावणांचं लोणचंच घातलंय किती. आय सॉरी. सगळ्या रावणांचं लोणचं घातलंय म्हटलं तुम्ही, एकत्र करून टाकले सगळे. नाही पलेच तेवढे आहेत, काय करणार. पण रेषा म्हणजे रेषांचं चांगलं पण आहे पुष्कळ. एक दर्जी दोऱ्यानी रेषा विणतो आणि सुंदर कपड्याचं जीवन देतो. रांगोळी, फुलं म्हणजे त्यानी टिपक्यानी, पेननी, पेन्सिलनी सुंदर रेषांनी सुंदर चित्र पण बनतं. म्हणजे फायदे तोटे म्हणजे प्लस मायनस सगळ्यातच आहे. तुम्ही तुमच्या जागी पण बरोबर, पण हे सगळं पण टिपकं म्हणून एक रेष बनते तर ती पण किती म्हणजे ज्ञान देते माणसाला. हा शब्दही वेळे वाकडे त्या रेषाच आहेत, त्याच्यातनं केवढं साहित्य निर्माण होतं. रेष
सगळे आहे. तुम्ही आता जे देशाचं सांगितलं ते तर आहेच, की आज म्हटलंच मी माझ्या गोष्टीत सांगितलंच आहे की दुश्मन नसून दुश्मन होतात लोक. कोणी कुठला पैलू हातात घेतो, कोणी कुठला पैलू हातात घेण्याचे घेतो. म्हणूनच तर आहे आपण एक पैलू ऐकायचं आहे. की एक विषयावर किती एक तुम्ही किती घेतला. वेगळे विचार असतात एकच विषयावर. अगदी रेषेच्या पल्याड जाऊन एक वेगळंच डायमेन्शन ओपन करून ताईंनी आपल्याला तिकडे नेलं आहे, त्याबद्दल खरंच खूप खूप आभार त्यांचे. आभार बोलपट कुटुंबाचे, खूप छान व्यासपीठ मिळाल्याबद्दल. नक्कीच. अगदी सर्वांना पूर्ण विचार त्यांचे मांडण्यासाठी एक प्लॅटफॉर्म आणि त्यासोबत श्रोते, हे खरंच खूप चांगली संकल्पना आहे. पुढं केलं तिने की म्हणजे शर्वरीने की मराठीत लोकांना म्हणजे महाराष्ट्रात मराठी असून मराठी करता प्लॅटफॉर्म नव्हता. हे म्हणजे दुर्दैव म्हणा की ड्रॉबॅक म्हणा की विकनेस होता जे काही आहे, पण मग त्यांनी त्या लोकांना म्हणजे स्टेज दिलं. ज्यांना चांगलं येतं, आपले भाव व्यक्त करू शकतात ते करतात. ते आमचं सोडून द्या, आम्हाला असं मराठी खूप चांगलं येत नाही, आधीच सांगितलं. खूप हेवी विषय झालाय. वेळ असेल तर एखादी हलकी फुलकी छान कविता ही घ्यावीशी वाटते मला, इफ टाइम परमिट्स. सो या सगळ्यांचं झाल्यावर आपण एकदा परत बघूया का? चालेल. हा, मोजकेच आहेत आता. हो हो. अजून किती बाकी आहे? बघू. अजून साधारण 5-6 परफॉर्मन्सेस आहेत. ठीक आहे, होऊन जाईल, हा जास्त होऊन जाईल. सुबोध वाघमारे सर आहेत का? मला चॅट बॉक्स मध्ये दिसत नाहीयेत म्हणून. नाही. स्वप्नील मांडवीकर. अरे वा. कविता ताई आहेत, असावरी आहेत. स्वप्नील मांडवीकर. अच्छा, सॉरी, स्वप्नील मांडवीकर. मी कविता ताईंना विनंती करते की त्यांनी त्यांची कलाकृती प्रस्तुत करावी. थँक्यू बोलपट. शर्वरी, केतकी आणि आकांक्षा, खूप छान सादरीकरण करताय तू. अँकरिंग करताय, छान करताय ते. थँक्यू सो मच. तर माझी आजची कविता एक तर सध्या चाललेलं युद्ध आणि माणुसकी म्हणा किंवा पशुप्रेम म्हणा, आणि हे सगळ्याची एक सांगड घालून मी एक कविता लिहिली आहे रेषेवर. रेषेचा पण उल्लेख आहे त्याच्यामध्ये. तर माझी कविता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे माणुसकी. काळ्याभोर धुराळ्यातून इथे तिथे पडलेले शवांचे तुकडे, काळ्याभोर धुराळ्यातून इथे तिथे पडलेले शवांचे तुकडे, तिच्या भयभीत नजरेतून काय मागणार ती देवाकडे, तिच्या भयभीत नजरेतून काय मागणार ती देवाकडे. निरागस हसू तिचे लोपले नाही, निरागस हसू तिचे लोपले नाही, तोच युद्धाच्या आगीत जळून गेले. निरागस हसू तिचे लोपले नाही, तोच युद्धाच्या आगीत जळून गेले. दाताखाली धरून फ्रॉकची बाही, दाताखाली धरून फ्रॉकची बाही, तिला काहीच नव्हते कळले. बाहुली एक छातीशी कवटाळून, बाहुली एक छातीशी कवटाळून हलके हुंदके ती देत होती. युद्ध म्हणजे काय न कळून दिशाहीन ती चालत होती. युद्ध म्हणजे काय न कळून दिशाहीन ती चालत होती. आठवले तिला आई आणि भाऊ, आठवले तिला आई आणि भाऊ, युद्धापूर्वी तिने दिले होते पैसे, युद्धापूर्वी तिने दिले होते पैसे. ईदसाठी कपडे आणि खाऊ, ईदसाठी कपडे आणि खाऊ, जळून गेले आगीत जिवंत उसासे. ईदसाठी कपडे आणि खाऊ, जळून गेले आगीत जिवंत उसासे. भूक तिला जाणवत होती, खुणावत होते ब्रेडचे तुकडे, भूक तिला जाणवत होती, खुणावत होते ब्रेडचे तुकडे. कचऱ्याच्या कडेने ती चालत होती, भोवती कुत्रे ओळखीचे ओकडे बोकडे. कचऱ्याच्या कडेने ती चालत होती, भोवती कुत्रे ओळखीचे ओकडे बोकडे. प्रेमाने ते आले तिच्या जवळ, प्रेमाने ते आले तिच्या जवळ, खाली बसून तिने कुरवाळले, खाली बसून तिने कुरवाळले. जिभेने पुसून तिचे गालावरचे ओघळ, जिभेने पुसून तिचे गालावरचे ओघळ, माणुसकीच्या रेषेला गिरवून दाखवले,
माणुसकीच्या रेषेला गिरवून दाखवले. खूप सुंदर. अगदी छान. माणुसकीचं सुरेख असं रेखाटणी तुम्ही तुमच्या कवितेतून सादर केली आणि युद्धाशी झुंजत देऊन सुद्धा ती एक सुंदर रेष किती माणुसकीने सुंदर वळण घेऊ शकते हे तुम्ही तुमच्या कवितेतून सांगितलं. खूप छान वाटलं. खूप सुंदर. धन्यवाद. धन्यवाद. मी असावरीताईंना आता विनंती करते की त्यांनी सादरीकरण त्यांचं प्रस्तुत करावं. नमस्कार सगळ्यांना. आवाज क्लिअर ऐकू येतोय? हो. ओके. सो सर्वप्रथम आभार मानते हा विषय दिल्याबद्दल. युनिक आहे खूपच. सो पहिल्यांदा जेव्हा रेष वाचलं तर जसं आधी सगळ्यांनी बऱ्याच जणांनी डिस्कस केलंय ऑलरेडी की रांगोळीची रेष किंवा अगदी मेहंदीची रेष, म्हणजे मला आयलायनरची सुद्धा रेष आठवली. पण जेव्हा लिहायला घेतलं त्याच्यावरती तर असं वाटलं की थोडस जर का माणसांना उल्लेखून ह्याच्यात जर मला काही लिहायचं असेल तर मी काय लिहू शकते. तर मला असं वाटतं की 2 प्रकारची जगात माणसं असतात. एकांना, काही जणांना अहंकार जपायचा असतो आणि काही जणांना स्वाभिमान जपायचा असतो. तर ह्या 2 कॅटेगरीतच माणसं असतात असं मला वाटतं. बाकी मग तुम्ही बोलता कसे, तुमचे गुण, छंद, हे सगळं बाकीच्या गोष्टी झाल्या. पण प्रकार हे 2च आहेत. ओके. नाव आडनावाशीच पण त्याचा काही संबंध नाही असं मी माझ्या आयुष्यात तरी अनुभवातून शिकले. सो मी असा विचार केला की मग रेष इथे कशी आपण अप्लाय करू शकतो. तर मला असं जाणवलं की इंग्रजीमध्ये हल्ली त्याचा फार उल्लेख केला जातो, विच इज कॉल्ड बाउंड्री. तर तुम्हाला ते नातं जे असतं कुठलंही, म्हणजे तुमचं घरातल्या लोकांशी असेल, ऑफिसमधल्या कलिग्स बरोबर असेल, तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींबरोबर, शेजाऱ्यांबरोबर, कुणाही बरोबर संबंध टिकवणं हे डेफिनेटली आपण नेहमीच प्रयत्नात राहतो त्या. पण काही वेळेला जर तुमच्या अवतीभोवती अहंकारी लोक असतील आणि तुम्हाला तुमचा स्वाभिमान जपायचा असेल तर तुम्हाला ती रेष आखावीच लागते. आणि दुर्दैवाने ती अशी पेनाने वगैरे अशी काही काढून समोरच्या व्यक्तीला दाखवता येत नाही. ती तुमच्या वागणुकीतून, देहबोलीतून, तुमच्या शब्दाच्या टोन मधनं, किंवा तुम्ही जो त्या व्यक्तीला वेळ देताय, कमी किंवा जास्त किंवा खूप जास्त, त्यापैकी कशातनं तरी तुम्ही ती दाखवू शकता की इथे माझी रेष आखलेली आहे. ह्याच्या पुढे तू आलास किंवा तू आलीस तर मला त्रास होऊ नये म्हणून ती आखली, तुला त्रास द्यायचा आहे म्हणून आखलेली नाही. हे आधी पहिलं. म्हणजे ती रेष आखण्यामागचं कारण समोरच्याला हर्ट करणं हे नसून स्वतःला कुठल्याही प्रकारचा धोका किंवा दुःख न होणं यासाठी ती आपण आखायची. तर ते टेक्निक आहे असं मला वाटतं की जे शिकायला हवं. ते अनुभवातनच येईल असं वाटतं. जसं अनुभवातनं मी म्हणतेय अहंकारी आणि स्वाभिमानी माणसं, तर ती रेष आखायला सुरुवात केल्यानंतर, आणि शेवटी आयुष्य आपलं स्वतःच आहे, त्यामुळे ती रेष कोणासाठी आखायची, काय अंतरावर आखायची, ती मागे पुढे करायची, वेळ आली तर तीही करायची. तर या गोष्टी मला असं वाटतं की नव्याने मी आता शिकणार आहे आणि म्हणून तुमच्याशी सगळ्यांशी शेअर केलं. आणि हेच आजचं माझं सादरीकरण आहे. थँक्यू सो मच. खूप सुंदर संकल्पना तुम्ही मांडली की रेष म्हणजे जी बाउंड्री असते ती म्हणजे फक्त एक अंतर म्हणून नाही, तर ते प्रिझर्वेशन असतं, कधी स्वतःचं आणि कधी कधी समोरच्या व्यक्तीचं सुद्धा. आणि रेष ही संकल्पना म्हणजे जरी भासत असली की ती विभागणारी आहे किंवा एक हे करणारी आहे, ती तशी नसून ती प्रिझर्वेशन संबोधित करणारी ती गोष्ट आहे. हे तुम्ही मांडलं आणि खूप उत्तमरित्या मांडलं. आणि अगदी प्रॅक्टिकल लाईफ मध्ये म्हणजे दैनंदिन जीवनात आपण आपल्यामध्ये रुजवणारी ही एक गोष्ट आहे की इट इज फॉर प्रिझर्वेशन. रेष इज नॉट ओनली जस्ट म्हणजे सॉरी इंग्रजीकडे थोडीशी चालेल, माझंही होतंय. फक्त ते एक डिफरन्सिएशन किंवा सेपरेशन नसून तर ते एक प्रिझर्वेशन असतं. थँक्यू सो मच. मी
स्वप्नील दादा आले आहेत का? नाही. नाही. सुबोध दादा, सुबोध बागमारी, नाही, ते पण नाही. स्वप्नील मांडवेकर, नाही. प्राजक्ता पाटील मॅम, नाही. आहे मी इथेच आहे. ऍक्च्युली माझा अच्छा अच्छा. तो मी अनिकेत ह्याच्यावरनं जॉईन केलेलं आहे, त्यामुळे ते कळलं नसेल. तर बेसिकली 2 गोष्टी, रेश आणि इतकं छान प्रेझेंटेशन झालं नेहा आणि आत्ताच्या मॅम बेस्ट. 2 वेगळ्या जगात जाऊन परत इथे जमिनीवर सोडल्यासारखं झालंय. सो आय एम व्हेरी मी अगदी बोलपटाच्या सगळ्या गोष्टींची आणि त्यांनी केलेल्या उपक्रमांच्या बद्दल आय एम व्हेरी थँकफुल. मी केतकीला भेटले, शर्वरीची भेट झाली नाही अजून, बघू पुढे कधीतरी होईल. तर छोटंसंच आहे प्रेझेंटेशन, फर्स्ट अटेम्प्ट काहीतरी कॉमेडी प्रेझेंट करण्यासाठी म्हणून तर चालू करते. तर रेश, आता काय रेश आणि आपलं जीवन, इतक्या ठिकाणी ह्या रेषा आपल्याला सापडत असतात. तर जस्ट आपण बघूयात कसं आहे. तर काल संध्याकाळी मुलगी जेव्हा शाळेतून येते एकदम किंचाळी येऊन, मम्मा मम्मा रेश उठली रेश उठली, धावत धावत जाऊन पाहिलं तिला, तर तिचं काय होतं माहितीये का, तर काल संध्याकाळी जेव्हा ती येते खूप किंचाळली की मम्मा रेश उठलीये पायांवर, मी एकदम घाबरत जाऊन तिच्याकडे जाऊन पाहिलं तर काय, सॉक्सच्या रेषा पायांवर. अगं म्हणलं हे सॉक्स तुझे टाईट झालेत बाळ म्हणून त्याच्या रेषा उमटल्यात, तर इलास्टिकच्या रेषा आहेत, त्याची काळजी नसती करायची. पण ऐकताय कोण, शिंगरुसते आपलं ढसाढसा रडायला, जणू काही रक्तच यायला. मी म्हणलं कसं तरी तिला थांबवलं, म्हणलं आज आपण दुसरी काहीतरी मज्जा करू, तुला छान काहीतरी खाऊ आणून देते. किचनच्या कट्ट्यावर जाऊन बघते तर साखरेचा डब्बा उघडाच राहिलेला असतो, तिथे लागती ही म्हणून मोठी मुंग्यांची रेष. परत धावपळ, हे मुंग्या घालवायच्या कशा, कुठनं त्यांना शोधायचं, कुठून सुरू झाले आणि कुठे अंत, कधी ह्या मुंग्यांचं सापडत नसतं. आता ती घालवायची कशी, तर पुन्हा लागेल लक्ष्मण रेष नावाचा खडू. तर काय, मुंग्यांची रेष घालवायला मदतीला कोण आलं बरं, लक्ष्मण रेषाच. पण आता तो ओढून झाला की पुन्हा धावपळ, हे खडूचे हात विषारी बाबा, बाळांच्या जवळ नेता कामा नाहीत आपण, गेले मग हात धुतले. तर इथून फरमाईशी सुरू, आज डिनरला काय देणार तुम्ही, जेवायला काय देणार, रोजची पोळी भाजी नको, मग म्हणे नूडल्स करा. आता नूडल्स म्हणजे आला मैदा, पुन्हा तेच हेल्दी फूड. आजकाल फार मम्मा पण फार हेल्दी फूड देऊया, हेल्दी फूड, तर नूडल्स हे अनहेल्दी असले तरी हेल्दी फूड म्हणून खपवून देण्यासाठी धावपळ सुरू. तर काय नवीन प्रकार आलाय, राईस नूडल्स. घेतली धाव परत त्या सुपर मार्केटमध्ये, जाताना काय ट्रॅफिक, अगेन रेश, थांबा पुढच्याला जाऊ द्या, मग तुमची बारी येईल, मग पुढे जा. फायनली शेवटी हातात आले ते बाबा राईसचे नूडल्स, खुश करून कधीतरी घरी येऊन पोचले. तर काय, राईसचे नूडल्स हे ताट असे बिलकुल मोडायला तयार नाहीत. मोठी कढई घेतली, पाणी घातलं, त्यात टाकलं तरी त्यांना अजिबात वाकायला तयार नाहीत. धरले आणि 2 तुकडे करून घेतले तरी ते ताटच. त्या रेषा आहेत त्या एकदम बिलकुल ताटच ताट. म्हणलं आज काही खरं नाही आपल्याला, जिथे तिथे नुसती रेष 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 रेष. त्या बोलपटवाल्याने जेव्हापासून रेष दिली आहे तेव्हापासून अख्ख्या जगभर मला रेष 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 एवढंच दिसतंय. पण पुढे आता काय, नूडल्स झाला, सगळा खेळखंडोबा झाला, करून झाला. आता पुढे काय करायचं, तर म्हणलं आता जरा शांत होऊया, खूप झालं, जरा इव्हनिंग वॉक घेऊन येऊया. तर इव्हनिंग वॉकला शांतता कुठे मिळाली असेल. जाताना सगळे लोक आपापले चालत होते, काही लोक म्युझिक ऐकत चालत होते, काही एकमेकांशी गप्पा मारत चालत होते. पण स्ट्रीट लाईट जेव्हा त्या एका रेषेने दूरवरच्या हायवेवर दिसले तेव्हा माहिती नाही, ते लुकलुकणारे स्ट्रीट लाईट दूरचेच होते, पण त्यांची जेव्हा सरळ रेष जी हायवेवरची दिसत होती, वा, म्हणजे ती कशी बोलून कसं ते सांगावं आणि ते दृश्य कसं एक्सप्लेन करावं नाही जमणार. पण ती रेष सुद्धा मनाला शांतता देणारी होती. आता रेष म्हणजे रेषच आहे, इकडे गेली रेष, तिकडे गेली रेष, पण आता रेषांचं समीकरण जुळवून कसं आणायचं. छोट्या मुलीचं ऐकावं तर तिचं आपलं पटत नाही, मोठ्यांचं ऐकावं तर त्याचंही पटत नाही. जनरेशन गॅप म्हटला तरी तुमची विचारसरणी समांतर, तिथे कोणी चूक नसतं आणि कोणीही बरोबर नसतं. तिथेही तुम्हाला त्या समांतर रेषा असल्या तरी आदर द्यावाच लागतो, आदर द्यावा लागतो, आदर घ्यावा, त्यामुळेच मिळतो आपल्याला.
पण आता ह्या रेषांचं सगळं सगळं गुपित झालं. आता आपलं एकमेकांमधलं कसं असतं, माझा जो बिंदू आहे तो तुझ्या बिंदूला जोडला गेला तर ती सरळ रेष होईल. तुझ्या आणि माझ्या मध्ये जर रेष आली तर ती होईल सीमारेष. माझ्या विचारातून आणि तुझ्या विचारातून गेली आकांक्षा तर त्या एकदम समांतर रेषा होतील, ज्या कधी जुळणार नाही. जुळल्या नसल्या तरी प्रत्येकाची विचारसरणी ही एक रेषेप्रमाणे म्हणजे एखाद्या थॉट प्रोसेसवर चाललेली असते, जी त्याप्रमाणे सुरू असते. त्यामुळे स्नेहाने प्रेझेंटेशन केलेलं खूपच क्लास होतं, वेगळं जगात नेऊन ठेवलं. आता मगाशी त्यांनी पण सांगितलं, त्यांनी पण खूप क्लासच सांगितलं. सो हे फक्त की रोज घडणाऱ्या रेषांमुळे जी रोज ज्या दिसतात रेषा त्या पूर्वी नव्हत्या दिसत. तुम्ही विषय दिल्यापासून त्या फक्त मला रेष 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 दिसायला लागल्या. सो थँक्यू या रेषांची परत भेटवल्याबद्दल. नाही तर स्कूल नंतर तर काय फार रेषांचं काय झालंच नव्हतं आपलं एकमेकांबरोबर भेटून. सो थँक्यू सो मच. होपफुली मी वेळेत संपवलंय. थँक्यू सो मच. म्हणजे वेगवेगळे जे दैनंदिन आपल्या जीवनात आपण रेष बघतो, ते डॉट्स तुम्ही कनेक्ट करून, ते डॉट्स सुद्धा तुम्ही मस्त एका सुंदर रेषेत कनेक्ट करून आम्हाला सांगितले. आणि अगदी बरोबर की ज्या वेळेला त्या विषयाची माहिती नसते तेव्हा आपण बघत असतो, त्यावेळेला ते इतकं हे नाही होत. पण जेव्हा एका त्या दृष्टीने आपण त्या दृष्टिकोनातून ते बघायला लागतो, तेव्हा सगळीकडे आपल्याला ते दिसतं आणि तेच ते दिसतं, तेच. येस. खूप सुंदर सारी कायनात तुम्हें वो दिखाने की कोशिश में लग जाती है तसं होतं. अगदी बरोबर. म्हणजे ते वेगवेगळे डॉट्स जे सगळेजण ऑफकोर्स बघत असतील, ते तुम्ही आम्हाला एका लाईन मध्ये कनेक्ट करून प्रस्तुत केले. माझी फजिती जी होती ती फक्त एक्सप्रेस केली आज. थँक्यू सो मच. येस, थँक्यू. हॅलो. येस आकांक्षा, येतोय तुझा आवाज. येस. तर मी पुन्हा एकदा म्हणजे रजिस्ट्रेशन चे नावं विचारते, म्हणजे जेणेकरून मिस आउट व्हायला नको. सुबोध वाघमारे काका आले आहेत का? किंवा कोणी जर इन केस माझ्याकडून राहिलं असेल तर तुम्ही प्लीज सादरीकरण करू शकता. मी रजिस्ट्रेशन नव्हतं केलं. चालेल, आम्ही उत्सुक आहोत ऐकायला. मी रजिस्ट्रेशन केलेलं पण माझ्या मते लेट झालं असेल. मी आज केलं. ऍक्च्युली मला आयडिया नव्हती, मी पहिल्यांदाच ऑनलाईन देत आहे, तर मला आयडिया नव्हती रजिस्ट्रेशन करायचं असतं. चालेल, तुम्ही सादर करू शकता. येस. दोघे. दीपाली ताई, तुम्ही सादर करा आणि मग नंतर आपण ओमकार दादांचं देखील कलाकृती ऐकूया. येस. मला बोलपट बद्दल आपुलकी आहेच, कारण मराठी भाषा, आणि त्यातल्या त्यात आज कोल्हापूरचे 3 लोक, मला वाटतं अथर्व, आकांक्षा आणि अजून एक कोणतरी कोल्हापूरचे असल्यामुळे मला अजून आपलेपणा वाटत आहे या कार्यक्रमाबद्दल, कारण मी कोल्हापूरची आहे. तर मी सुरू करते. नमस्कार, मी दीपाली भास्कर मोठे, आणि आज बोलपटने जो विषय दिलेला आहे रेष, त्या विषयाला धरून मी माझं काही ओळी लिहिलेल्या आहेत. मला आयडिया नाहीये की काय यमक दमक, मला मराठीशी एवढं हे नाहीये, पण मी माझ्या भावना व्यक्त केल्या आहेत, तर त्या ऐकाव्यात. तर 2 व्यक्ती वेगवेगळ्या ठिकाणाहून एका रेषेत येतात. 2 व्यक्ती वेगवेगळ्या ठिकाणाहून एका रेषेत येतात. विधात्याने नेमून दिलेला काळ एकत्र घालवून वेगळे होतात. विधात्याने नेमून दिलेला काळ एकत्र घालवून रेषेतून वेगळे होतात, आणि मग उरतात फक्त आठवणींच्या रेषा. मुलं ही आवडीनिवडीमध्ये एका रेषेची 2 टोकं असतात. मुलं ही आवडीनिवडीमध्ये एका रेषेची 2 टोकं असतात. मोठी झाल्यावर पाखराप्रमाणे भुरकन उडून जातात. मुलं ही मोठी झाल्यावर पाखराप्रमाणे भुरकन उडून जातात आणि निर्माण करतात अंतरांची रेषा, आणि निर्माण करतात अंतरांची रेषा, आणि उरतात फक्त आणि फक्त रेषा आठवणींच्या आणि एकाकीपणाच्या. पण तरीही वेड्या मनाला आशा असते की पुन्हा सर्व काही पूर्ववत एका रेषेत येण्याची.
पुन्हा सर्व काही पूर्ववत एका रेषेत येण्याची. सर्व खेळ आहे रेषेचा, सर्व खेळ आहे रेषेचा. जीवनाचं कटू सत्य आहे आणि ते दाखवतं पण एक रेषाच असते. जीवनाच्या कटू सत्याची सत्यता दाखवणारी पण रेषाच असते. धन्यवाद. खूप सुंदर. अगदी आपल्या प्रॅक्टिकल दैनंदिनी जीवनाचे जे भावनाच्या रेषा असतात त्या तुम्ही तुमच्या कवितेतून प्रस्तुत केल्या. आणि सुरुवातीला जसं तुम्ही कॉन्व्हर्ज होऊन डायव्हर्ज होऊन असं जो रेषांचा खेळ त्याने सुरुवात केली आणि सगळ्या भावना त्या रेषे थ्रू मांडल्या प्रॅक्टिकल लाईफ मधल्या, की जो घटनाक्रम असतो अनेकांच्या आयुष्यामध्ये. खरंच खूप छान. थँक्यू. हॅलो. ओमकार दादा, मी तुम्हाला सादरीकरणासाठी विनंती करते. थोडा जॉईंट परफॉर्मन्स असेल आणि माझं नाही, मी आज केलं सकाळी, म्हणजे रजिस्टर लेट केलं, त्याच्यामुळे तुझी चूक नाही आकांक्षा. की काय अभिजात मराठीत आपण बऱ्यापैकी हिंदी शब्द वापरतोच, म्हणजे मी म्हटलं आज जरा थोडस कविता हिंदीत घेतो, कारण नेहाताईने वगैरे फार छान केलं. मी ऐकलं की रेष मर्यादा, मलाही रेष म्हटल्यावर मर्यादाच दिसते आणि काय माहितीये मर्यादेत राहणं मला जरा जमत नाही. म्हणजे नो लिमिट टेबल असतं माझं जिथे असतो तेव्हा, खाण्याच्या बाबतीत वगैरे पण इतकी ओळखते किंवा शर्वरी ताईला पण माहितीये. सो तर मी एक हिंदीत सादर करतोय, माफी मागतो पहिलेच. आणि भावना वगैरे नाही दुखावल्या जाणार, माझ्या मते एवढा सुज्ञ प्रेक्षक आहे आपला. पण ओमकार मराठी असेल तर चांगलं असेल. 2 आहेत तर मराठीच कर, कारण आम्हाला ऑलरेडी बरेच हिंदी रिक्वेस्ट येतात आणि त्यांनाही आम्ही सेमच सांगतो. चेंज. ओके, चेंज. चलो मग मी एकदा एक सादर केलेली, मग मी अगोदर पूर्वी एकदा सादर केलेली ती मी घेतो. तसं चालेल, तसं चालेल. हा मग चालेल. हा मग कवी आहेत तुकार ओंकार, त्यांची कविता सादर करतो. विनोदी कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे अंड बंड आंदोलन. कवितेचं शीर्षक आहे, परत एकदा सांगतो, अंड बंड आंदोलन. आज मी माझ्या घरी पुकारलं एक बंड आहे. आज मी माझ्या घरी पुकारलं एक बंड आहे आणि आज पहिल्यांदाच आमच्या घरी नाश्त्याला अंड आहे. आज मी माझ्या घरी पुकारलं एक बंड आहे आणि पहिल्यांदाच आमच्या घरी नाश्त्याला अंड आहे. आमच्या घरच्यांसाठी हा माझ्या प्रोटीन डेफिशियन्सीचा एक दंड आहे. जावेद अख्तर पैकी एक, दुसरं सलीम जावेद, तसं हे. हा तर आमच्या घरच्यांसाठी हा माझ्या प्रोटीन डेफिशियन्सीचा दंड आहे आणि त्यांना दरमहा किमान 250 रुपयांचा हा भुर्दंड आहे. पण तरी बरं का, आज आमच्या घरी मात्र नाश्त्याला अंड आहे. सात्विकतेपासून कांदा लसणापर्यंत, सात्विकतेपासून कांदा लसणापर्यंत आणि कांदा लसणापासून थेट अंड्यापर्यंतचा हा प्रवास एव्होल्युशनच्या थिअरी इतका थंड आहे. एव्होल्युशनच्या थिअरी इतकाच थंड आहे. पण तरी बरं का, आमच्या घरी आज नाश्त्याला अंड आहे. तुमच्यासाठी असेल ही छोटीशी घटना. हो, तुमच्यासाठी असेल होई छोटीशी घटना, पण माझ्या आयुष्यातला हा फार मोठा खंड आहे. तुमच्यासाठी असेल ही छोटीशी घटना, पण माझ्या आयुष्यातला फार मोठा खंड आहे. कारण ज्या घरी ज्या घरी बँड साधं कंद आहे तिथे आज मात्र नाश्त्याला अंड आहे. धन्यवाद. खूप सुंदर. अगदी वातावरण खूप हलकं फुलकं मस्त बनवलं आहे. आणि खरंच एक शब्दांच्या खेळाने विनोद लिहिणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. कारण की ऐकायला किंवा ते एन्जॉय करायला खूप छान वाटतं, पण ते लिहिणं आणि त्यासाठी ते खूप खूप म्हणजे कठीण गोष्ट. आणि ते तुम्ही इतकं सुंदर लिहून इतकं छान पद्धतीने हसवलं. आणि छोट्या कलाकारामध्ये मी भावी कलाकार नक्कीच बघू शकते. आणि ओंकार प्रभू बरोबर डेब्यू परफॉर्मन्स अमरते प्रभू. या मला असं वाटतं फादर सनची जोडी ही टॅलेंटेड प्रचंड आहे. म्हणजे अगदी व्यक्त करण्याची ती पद्धत की असं आहे. खूप सुंदर. छोट्या कलाकाराने पण खूप छान कलाकृती प्रस्तुत केली. मस्त.
हॅलो. अजून कोणाचे सादरीकरण राहिले आहेत का? कारण की नेहा आय थिंक आणखीन एक सादर करायची होती आणि मग कोणी नसेल तर मग आकांक्षा यू कॅन. ओके, शुअर. नेक्स्ट टाइम साठी ठेवू आपण. ओमकारनी एवढी सुंदर हसवलं आहे की आता त्याच्या पलीकडे नाही जावं. मस्त. यू कॅन गो अहेड. नाही आता एक तू पण खूप छान केलंस. म्हणजे मला खूपच इंटरेस्ट वाटलं. एवढे सगळे विषय एकत्र फार विचार केलेला दिसत होता. आम्ही नाही करत, आम्ही फार विचार नाही करत. आम्ही तिने जे काय म्हणाली आकांक्षा वगैरे तसं काही नाही केलं आम्ही. फार सोपं सिंपल करतो. नाही दादा, पण खरंच एक सुंदर स्वच्छ विनोद, ते सुद्धा शब्दांच्या खेळाने रचणं, हे खूप कठीण आहे आणि ते उत्तमपणे प्रस्तुत केलेलं आहे. खरंच ती खूप चांगली गोष्ट आहे. तर मग मी माझं सादरीकरण करू इच्छित आहे. कठीण नाही, पण सध्या सिंपल भाषेमध्ये कठीण सांगणं फार कठीण आहे. प्लीज. एक्झॅक्टली. चालेल. तर मी कविता एक लिहिली आहे रेश या संकल्पनेवर. इवल्याशा लहान लेकराच्या हातात जेव्हा प्रथम पडते लेखणी, इवल्याशा लहान लेकराच्या हातात जेव्हा प्रथम पडते लेखणी, आयुष्याच्या नव्या कोऱ्या कागदावर प्रथमच रेखाटली जाते रेश एक देखणी. आयुष्याच्या नव्या कोऱ्या कागदावर प्रथम रेखाटली जाते रेश एक देखणी. हळूहळू अनेक विविध रेषांच्या समावेशाने आयुष्याचा आलेख घडत जातो. अनेक विविध रेषांच्या समावेशाने आयुष्याचा आलेख घडत जातो. रेषेच्या अनंततेसारखाच रेषेच्या अनंततेसारखाच मनाचा गाभारा देखील विस्तृत होत राहतो. या विस्तृत पार्श्वभूमीवर असतो असंख्य भावनांचा समावेश. या विस्तृत पार्श्वभूमीवर असतो असंख्य भावनांचा समावेश. आनंद, प्रेम, समाधान, तसंच दुःख, राग आणि द्वेष. आनंद, प्रेम, समाधान, त्याचबरोबर दुःख, राग आणि द्वेष. प्रत्येक भावनेला त्यांच्या महतीचे स्थान देण्यासाठी मनातच आखावी त्यांच्यासाठी रेख. प्रत्येक भावनेला मनातले त्यांचे महतीचे स्थान देण्यासाठी मनातच आखावी त्यांच्यासाठी रेष. जगाच्या ओघात जाताना जरा पाऊल टाकावे सांभाळून. जगाच्या ओघात जाताना पाऊल टाकावे सांभाळून. कळतही नाही कधी दुःखद ऊर्जा घेते आपल्याला कवटाळून. स्वतःला आणि आपल्या सुकर्मयोगाला प्रखर ऊर्जेने घालावी साध. स्वतःला आणि आपल्या सुकर्मयोगाला प्रखर ऊर्जेने घालावी साथ. नकारार्थी ऊर्जेने आपल्या सावलीशीच घालावा संवाद. नकारार्थी ऊर्जेने आपल्या सावलीशीच घालावा संवाद. त्या नकारार्थी ऊर्जेसाठी देखील सोय केली आहे विशेष. नकारार्थी ऊर्जेसाठी सोय केली आहे विशेष. कारण आपल्यात आणि आपल्या सावलीत असते एक अदृश्य रेष. कारण आपल्यात आणि आपल्या सावलीत असते एक अदृश्य रेष. हृदयाचे ठोके असो वा मेंदूची सक्रियता. हृदयाचे ठोके असो वा मेंदूची सक्रियता. दवाखान्यात ECG, EEGच्या रूपात या अवयवांची वाणींचे भाषांतर देखील रेषच करते. दवाखान्यात ECG, EEGच्या रूपात या अवयवांच्या वाणीचे भाषांतर देखील रेषच करते. EEGच्या रेषा मेंदूचा गोतावळा मांडतात. EEGच्या रेषा मेंदूचा गोतावळा मांडतात. ECG तर संकट काळात देखील हृदयाच्या प्रेमगीताचे बोल भासतात. ECGच्या रेषा तर संकट काळात देखील हृदयाच्या प्रेमगीताचे बोल भासतात. वेळेप्रसंगी वादळाच्या किंवा अलगद वाऱ्याच्या क्वचित. वेळेप्रसंगी वादळाच्या किंवा अलगद वाऱ्याच्या क्वचित रेष कधी कधी ठेवावी थोडीशी लवचिक. रेष कधी कधी ठेवावी थोडीशी लवचिक. धन्यवाद. क्या बात आहे, क्या बात आहे. खूप सुंदर, खूप सुंदर. अगदी पेशेला साजेशी कविता. एवढं चांगलं छान होस्टिंग केलंस, एवढं छान लिहिलंस आणि सादर केलंस. खूप खूप छान. सो येस, आणखी काही तुला सादर करायची इच्छा आहे? नाही. ओके. नेहा किंवा आणखी कोणाला काही आणखीन सादर करायची इच्छा आहे? शुअर. ओके. सो मी एक माझी छोटीशी कविता ऐकवते आणि मग आपण सांगता करूया कवितेने कार्यक्रमाची. सो काही जण नवीन आली आहेत त्यामुळे ही थोडीशी रिपीट पोएट्री आहे. ज्यांनी ऐकली आहे त्यांनी आपण अगेन वायवासाठी तयार राहावं.
सज्ज व्हावं. सो संकल्पना अशी मनात आली होती की टॉम अँड जेरी जर महाराष्ट्रात आले असते आणि त्यांच्यावर एक एपिसोड झाला असता तर कसं झालं असतं. तर उंदीर मामा ची ची करुणी शिरले एका घरात, म्याव म्याव करुणी मनी मावशी आली त्या दारात. मामा मावशी दोघं उपाशी शिरले मास घरात, लग्नाची तिथे गडबड घाई आली होती वरात. गोड धोड पाहुणी मामाने मारली उडी डब्यात, अन मावशीने चटकन घेतले दूध दही ताब्यात. लपंडाव अन पकडा पकडी चाले ना दोघात, देह भान ही हरपून गेले खाण्याच्या नादात. इकडे लपलप तिकडे कुडतड दोघांची ही चाले, किती खाऊ आणि किती नको असे दोघांना झाले. मग एका टोपलीवरती गेले त्यांचे लक्ष, त्यामध्ये ठेवली होती गोड गोड द्राक्ष. ओढाताण खेचाखेची भांडण तंटा झाला, चपळ मामा टोपली घेऊन घर भर पळाला. मामा मागे धावे मावशी घर भर पसारा, कुठे दूध तर कुठे द्राक्ष तर कुठे मसाला. टनटन ढमढम ऐकून तिथे मालकीणबाई आल्या, कुणी खाली ती द्राक्ष चिडून त्या म्हणाल्या. लाल लाल डोळे त्यांचे धिप्पाड मालकीणबाई, मामा मावशीची बसली दातखीळ सुचले नाही काही. मामा हळूच म्हणाला, अहो आम्ही ठेवत होतो लक्ष, कुत्र्यांनीच सारे खाल्ले, त्यांनीच खाल्ली द्राक्ष. मावशी म्हणाली हकलून त्याला लावला सोक्ष मोक्ष, हसून मालकीणबाई म्हणाल्या उंदराला मांजर साक्ष. धन्यवाद. खूप खूप मस्त सुंदर. मस्त एकदम. थँक्यू एकदम छान. खूप खूप थँक्यू सगळ्यांना. आणि आकांक्षा आणि सगळ्या कलाकारांचं खूप खूप कौतुक आणि खूप खूप आभार. आणि सगळ्या प्रेक्षकांचं देखील. तुम्ही अक्षरशः शेवटपर्यंत इथे थांबलात, इतक्या पेशंटली इतकं प्रेमाने सगळ्यांचं सादरीकरण ऐकलं, होस्टिंग ऐकलं. खूप खूप मजा आली. आणि आपण त्याच्या एंड करण्यापूर्वी आणखीन एक गोष्ट पुन्हा एकदा अनाउन्समेंट की येत्या 19 तारखेला आपण पुन्हा बोलपटचा मिक्स बॅग जसा असतो, पोएट्री, स्टोरी टेलिंग, कॉमेडी, म्युझिक सगळं एकत्र असा ओपन माईक घेऊन अंधेरीला करतो आहोत. 6:30 ते 8:30 अशी वेळ आहे. त्याचे डिटेल्स पोस्टर वगैरे आपण ऑफकोर्स इन्स्टा व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करूच. तर तुमच्यापैकी तुमचं काही सादरीकरण, इंस्टाग्राम हँडल्स किंवा सजेशन्स किंवा काही असेल, फीडबॅक असेल आमच्यासाठी, ते प्लीज या ग्रुपमध्ये आमच्या शेअर करा. आम्ही 24 तासासाठी आता ओपन करणार आहोत. आणि 19 तारखेला तर नक्की याच अर्थातच. आणि मी म्हटल्यासारखं या एव्हरी संडे ऑफ एप्रिल आपण नापोरिमो म्हणजे नॅशनल पोएट्री रायटिंग मंथ हा एप्रिल साजरा केला जातो. या निमित्ताने 1 तारखेपासून तुमची सुरुवात व्हावी. तुम्ही लिहित राहा आणि ते सादर करत राहा, बोलपटला येत राहा सातत्याने. एवढं सांगून आकांक्षा तुझं पुन्हा एकदा खूप खूप कौतुक. खूप मजा आली, खूप छान केलंस. सो सगळ्यांचे आभार. आणि 19 मला एक सांगू असं वाटतंय की 8वी मध्ये असताना एक संस्कृत सुभाषित होतं, काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमताम व्यसनेन तू मूर्खाणाम निद्रया कलहेनवा. तर त्याचं जे सुर म्हणजे जर तेव्हा कसं 8वी मध्ये असंच ट्रान्सलेट करायचो की पोएट्री, लिटरेचर किंवा ह्युमर याच्यामध्ये जो वेळ असतो तो अगदी मिनिंगफुल किंवा खूप प्रोडक्टिव्ह आणि तसा असतो. आणि जर अनफ्रुटफुल गोष्टी किंवा अनावश्यक झोप ही तसं बघायला गेलं तर मूर्खपणाचं एक प्रतिकात्मक गोष्ट असते. बट काव्यात रमणारा व्यक्ती किंवा शास्त्र विनोदात रमणारा व्यक्ती त्याचा वेळ जो असतो कालो गच्छति धीमताम तो खूप प्रोडक्टिव्ह जातो. तर तेव्हा असं लहान असताना कसं एक ट्रान्सलेशन म्हणून ती गोष्ट समोर आलेली. बट आज एवढ्या कलाकृती ऐकून, सगळं विविध ऐकून त्या गोष्टीचं मर्म किंवा त्याची डेप्थ किती आहे आज तुमच्या सगळ्यांच्या कलाकृतीतून ती पटली की काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमताम ची खरंच किती महती आहे. तर खरंच हे सुंदर पूर्ण पटवून देण्यासाठी मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानते. सगळ्या कलाकारांचं माझ्यापासून अभिनंदन पण, धन्यवाद पण. सगळ्यांनी खूप छान सादरीकरण केलं. थँक्यू. आणि खूप सांगायला आनंद होता की बोलपटचा हा एक प्रयत्न आहे की महाराष्ट्राच्या इतर राज्यांमध्ये म्हणजे सिटीजमध्ये पोचावं, शहरांमध्ये पोचावं. त्यात पुण्यात आम्ही केलंय, कोल्हापूरमध्ये आता नुकताच झाला गेल्या महिन्यात. आणि सांगायला एवढा आनंद होतोय की त्या ओपन माईकला जितकी लोक आलेली सगळी आज इथे आहेत बोलपटसाठी. आणि मेन म्हणजे आकांक्षासाठी. आकांक्षाही कोल्हापूरच्या ओपन माईकला आलेली. प्रीतम, नेहा, प्राजक्ता सगळे इथे आलेत आणि आकांक्षा गँग. तर तुमचं खूप खूप आभार. आणि तुम्ही आता एवढा इंटरेस्ट घेतला आणि जोडले गेले आता कायमस्वरूपी बोलपटला. सो आमचा हाच प्रयत्न आहे की
भरपूर शहरांमध्ये महाराष्ट्रातल्या पोचावं आणि त्यात आम्हाला ऑफकोर्स तुमची मदत लागणार आहे. तर तुमच्याकडे काही सजेशन असतील, कुठला स्टुडिओ असेल, कॅफे असेल, तुमच्याकडे काही नवीन कल्पना असेल. नेक्स्ट 1 मेला तर आपली अॅनिव्हर्सरी आहे. बोलपटला 2 वर्ष पूर्ण होणार आहेत बोलपट सुरू होऊन आणि ही खूप आनंदाची गोष्ट आहे कारण सातत्याने ओपन माइक ऑनलाईन ऑफलाईन बऱ्याच फेस्टिवल्स मध्ये आम्ही होस्ट केलेले आहेत बोलपट स्पेशली. तर असेच भरपूर कार्यक्रम करायचे. तर तुमचे सजेशन फीडबॅक काही असेल आम्ही ऐकून घ्यायला खूप उत्सुक असतो. आम्ही सगळे वाचतो. रिप्लाय करायला वेळ मिळत नाही कारण आम्हाला दोघींनाही जॉब्स आहेत आणि इतरही गोष्टी. त्यामुळे प्रत्येकाला रिप्लाय नाही केला तरी प्लीज वाईट मानू नका. आम्ही सगळे वाचत असतो आणि तुमच्या सगळ्या आम्ही उठतो प्रतिक्रिया हा. आमच्या औषध वगैरे घ्यायची असतात रात्रीची वेळेला. प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचतात. तर आम्ही रात्री 10 वाजता थांबतच नाही आत. खूप दिवसांनी इतक्या वेळ थांबलो. औषध वगैरे घ्यायची असतात. ते कसं असतं सगळं. नाही आनंद वाटतो पण खूप जास्त वेळ नाही थांबतायत. मग 9:30 झाले की मग औषध घ्या करा असं लवकर जेवण करून घेतलं तर पण उठावं लागलं औषध घ्यायची. सॉरी हा. येस, तर हेच मी सांगत होते भेटू की तुमच्या पुढच्या कार्यक्रमाला भेटू. धन्यवाद. सो तुमच्या काही प्रतिक्रिया असेल तर प्लीज आमच्यापर्यंत पोचवा. आमचे इंस्टाग्राम हँडल्स नंबर सगळं ग्रुपवरती आहे. पर्सनली रीच आउट करा कधीही वाटलं तर. आणि एवढंच बोलून आजचा कार्यक्रम संपूया. गुड नाईट. नाईट. 19ला भेटू. येस, 19ला भेटू नक्कीच. गुड नाईट सगळ्यांना. शुभरात्री. गुड नाईट. शुभरात्री. येस.